मला ही मूवमेंट असं होतं की आपल्या नाटकाला की कोणीतरी मदत करतंय रँडम, जे काही रोज खातो किंवा परचेस करतो, वेफर परचेस करतो, तर हे त्यांनी पिकवलेलं आहे आणि त्यांच्याविषयी मी इतकं असंवेदनशील आहे तर मी हायब्रिड झालो आहे कुठंतरी. नाटक झालं पाहिजे, कसंही असो, चांगलं असो वाईट असो. मला माहिती नाही काय चाललंय. आणि दुसऱ्या प्रवेशाच्या लाईट्स ओपन झाल्या, दरवाजा उघडला, सुदाम स्टेजच्या मागे त्या डोर फ्रेमच्या मागे आणि ऑडियन्स हसतोय. की एकांकिका करणारं पोरगं जे असतं 4-5 वर्षानंतर त्याच्याकडे जगण्याचं एक जे काही भान आलेलं असतं ना, भले तो एकांकिका किंवा नाट्यक्षेत्रात नसेल. नमस्कार मित्रांनो, मी किरण वाघमारे. ए फॉर एकांकिकेच्या या नव्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, एकांकिका म्हटलं तर खूप सारी मेहनत, कष्ट घेणारी मुलं आणि संस्था किंवा महाविद्यालयाची मुलं, असं सगळ्यांचं एकत्रित कुटुंब असतं आणि त्यात आपण 45 मिनिटाची एकांकिका बसवतो. पण ते 45 मिनिटाच्या एकांकिकामध्ये जी 2 महिन्याची मेहनत असते, त्या मेहनतीवर आज आपण बोलणार आहोत. ॲबस्ट्रॅक्ट आर्ट डोंबिवली या संस्थेने हायब्रिड नावाची खूप मोठी गाजलेली एकांकिका बसवली होती. त्या एकांकिकेचे लेखक दिग्दर्शक नितीन सावळे आज आपल्यासोबत आहेत. नितीन, नमस्कार. आज आमच्या एपिसोडला तुम्ही भेट दिलीत. हायब्रिडविषयी बोलायचं तर कसं आहे की शेती किंवा शेती करणारा जो वर्ग आहे त्यावर खूप साऱ्या एकांकिका होऊन गेलेल्या आहेत. म्हणजे विचार केला तर आत्महत्या करणारा शेतकरी, कर्जबाजारी शेतकरी किंवा ओला दुष्काळ, सुका दुष्काळ, असं बरंचसं तो विषय पडलेला आहे. पण हायब्रिडमध्ये हा वेगळा विषय घेतला असतो. खतं, रासायनिक खतं, त्यांचं जे काही होतं, तर ती ही संकल्पना आहे, ही तुला कशी सुचली आणि एकंदर हा प्रवास काय होता? बेसिकली म्हणजे हा विषय सुचणं किंवा ह्याची अशी काही स्पेशल अशी काही प्रोसेस नाही आहे. मधल्या काळात गावी गेलो होतो ताईच्या आणि तिथं म्हणजे ताईचं जिजूंचा जो मूळ व्यवसाय आहे तो ह्याचा आहे, सलूनचा व्यवसाय, आणि बाकी म्हणजे ते शेती वगैरे करतात. तर तिथं गावी गेल्यानंतर त्यांनी बरेचसे शेत दाखवत होते की बाबा हे इथं कापूस पिकतो, इथं हे, तिथं कांदा लावला आहे किंवा इथे तीळ लावले आहेत. तर आणि त्या मधल्या काळात म्हणजे ते असंच फिरत असताना एक असा खूप असा रिकामा पट्टा होता की जिथं काहीच नव्हतं. तर त्यांना मी विचारलं की इथं का काही नाही आहे. तर ते म्हणाले की म्हणजे गावा साईडला असं म्हणतात की ते जे घर होतं म्हणजे ज्यांच्या नावावरती ती जमीन होती, तर तिथं त्या घराला शाप आहे म्हणे, की तिथं काही पेरलं तर उगवत नाही म्हणे, मरून जाते म्हणे ती शेती. त्यांचं म्हणणं. असं त्यांनी मला सांगितलं. म्हटलं असं कसं काय होईल, आणि खूप बारकाईनं पाहिलं त्या जमिनीवरती तर असं एक पांढरा थर आपल्याला तिथं दिसतो. आणि मग संध्याकाळी गेल्यावरती मग अशा चर्चा की त्या म्हणजे जिजूंचे जे काही मित्र होते तर ते सगळे असे शेतकरी आणि हे. तर तिथून एक बारीकशी गोष्ट जाणवली की कोणीतरी एक शिकलेला होते म्हणाले अरे नाही ती जमीन पडीक झाली म्हणजे नापीक झाली. मग हे जरासं हिट झालं की अरे हे असं कसं काय होऊ शकतं, जमीन कधी नापीक होते. तर मग त्याविषयी जरासं वाचलं बेसिकली. मग मला वाटलं की बियाणांचं काही याच्यामध्ये काही हे आहे का, की मला बेसिकली करायचं होतं मग बियाणं, की आपण जे आता जे काही अन्न खातोय ते हायब्रिड अन्न आहे, की ते सकस नाही आहे पूर्णतः, किंवा ह्या बियाणांची गरज का लागली आपल्याला, कारण की जे बेसिक अस्सल वाण असतं ते संपत चाललं आहे, मग लोकसंख्या वाढत चालली आहे. तर मग ह्या विषयावरती मला काहीतरी म्हणजे तो एक धागा घेऊन मला ह्या विषयावरती यायचं होतं की मला बियाणांवरती काहीतरी करायचं आहे, हायब्रिड बियाणांवरती करायचं आहे. अच्छा. आणि मग तो रिसर्च करता किंवा त्या पद्धतीचं वाचन करता जाणवलं की बियाणं ही काळाची गरज आहे सध्या जे काही आहे ते. पण ते पिकवण्यासाठी लागणारी खतं जी आहेत ना ती डेंजर आहेत, जी स्पेसिफिकली रासायनिक खतं आहेत. आणि 90s नंतर हे जे काही सगळं बदलत गेलं की उत्पन्न वाढलं सडनली, आपलं शेतकरी प्रचंड पैसेवाला होत गेला. पण हळूहळू त्याच पैसे कमवणाऱ्या शेतकऱ्याचं एक उत्पन्न कमी होत गेलं, असं ग्राफ खाली येत गेला. मग हे का झालं? मग त्याच्यामागं बेसिक कारणं जी आहेत ती रासायनिक खतं आहेत. आणि मग ते जास्त हिट झालं की अरे हा फार भयंकर विषय आहे की ह्याच्यामुळं कधीतरी शेतकऱ्यांना भविष्यात चालून, किंवा शेतकरी म्हणण्यापेक्षा आपल्याला जी भविष्यात फार मोठी चिंता उभी राहणार आहे ती
अन्न उत्पादनाची अन्न, आणि मग त्याचं बेसिक कारण जमिनीची नापीकता हा होता, आणि मग त्याची बेसिक कारणं काय तर ती खतं आहेत किंवा दूषित पाणी आहे. मग तो हायब्रिडचा विषय थोडासा बदलला आणि मग तो खतांकडे आला की मग खतांचं नुसतं खतं नाही, रासायनिक खतं नाही, तर मग त्याबरोबर येणाऱ्या संघटना, त्याबरोबर येणारे व्यापारी, त्याबरोबर येणारे कारखाने, कंपन्याज, ह्यांचं कसं एक यंत्रणा काम करते, एक सर्कल आहे त्यांचं. हां, म्हणजे जर भारतामध्ये युरिया मिळवण्यासाठी संसदेत जर बिल पास करावं लागतंय तरी फार मोठी समस्या आहे कृषीप्रधान देशामध्ये. एका गावापुरतं नाही, ते पूर्ण देश की संपूर्ण म्हणजे जिथे जिथे शेतकरी आहे तिथे तिथे ही यंत्रणा येणारच आहे. तर मग तो विषय जर असा स्ट्राईक झाला आणि मग ते हायब्रिड हळूहळू की असं असेल. मग शरद जोशींची पुस्तकं वाचनात आली. अच्छा. की शेतकरी वर्गावरती त्यांनी किंवा शेतकरी समस्यांवरती त्यांनी बरंचसं काम केलं आहे. मग त्यांनी रशियामधली शेती कशी होती, अमेरिकेतली कशी आहे आणि मग भारतातली शेती कशी आहे ह्याचा एक संपूर्ण लेखाजोखा जेव्हा वाचल्यानंतर जाणवतं की कृषीप्रधान देशात आपल्या भारतामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत आणि आता आपण 20व्या शतकात किंवा 21व्या शतकात काय फेस करत आहोत. मग ते हायब्रिड असं जन्माला आलं. त्याच्या अशी प्रोसेस नाही, पण रिसर्चमधनं खूप साऱ्या गोष्टी जाणवत गेल्या आणि मग जाणवलं की ह्याचं नाटक होऊ शकतं किंवा ह्याची एकांकिका होऊ शकते किंवा हा चांगला प्लॉट आहे. हां, की एक असतं ना की एक एकांकिका करणारा असतो, अरे हा विषय भारी आहे, ह्याच्यावर काहीतरी केलं पाहिजे. अगदीच. की मग ती एकांकिकाशी जन्माला आली की आपण लिहूया ह्याच्यावरती. तर असं एकंदरीत एक रिसर्चचा भाग होता त्यामागे, की ताईच्या गावी गेल्यावरती जाणवलेली गोष्ट होती ती. त्यातनं ती एकांकिका लिहिली गेली असं म्हणता येऊ शकतं. अगदी चांगलाच विषय मांडलास तू. कारण की रासायनिक खतं म्हणजे ती हायब्रिड, मला तेच कळायचं की तू शीर्षकाबद्दल काहीतरी विचार केला असेल की शेतीवर आपण करतोय, शेतकरी कुटुंबावर करतोय, तर त्याचं एक शीर्षक काहीतरी असलं पाहिजे. तर मग तुला असं सगळं स्ट्राईक हवं एकच शब्द की हायब्रिड, हेच का ठेवावं असं वाटलं? खूप सारी म्हणजे 2-4 नावं काढली होती मी की नाही आपण विकास S4 ह्या बियाणांवरती करूया का किंवा त्या खतांच्या नावावरती काही करूया का. त्याच दरम्यान आपल्याकडं शेतकऱ्यांचं आंदोलन चालू होतं पंजाबमध्ये शेतकऱ्यांचं, त्याच्यातले काही मारले गेले. बरं, त्यानंतरही मुळशी तालुक्यात एकदा आंदोलन झालं होतं, गोळीबार झाला होता, 2 शेतकरी मारले गेले होते. आपल्या शहरामध्ये खूप साऱ्या आधी म्हणजे थोडंसं 10-12 वर्षाआधी म्हणजे कर्जमाफी मिळायच्या आधीची गोष्ट आहे, तिथे शेतकऱ्यांच्या आत्महत्या सर्रास होत होत्या आणि आपल्याला त्याचं काहीच वाटत नव्हतं. आपल्या ज्या शहरी संवेदना होत्या, मला असं वाटत होतं की हे जे हायब्रिडीकरण आपलं झालं आहे ना, की आपल्याला शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबद्दल काही वाटत नाही, कारण की ते राजरोसपणे सुरू झालं आहे. आजही उद्या चालून कोणी मेला कर्जबाजारी होऊन तरी आपल्याला फार काही वाटणार आहे, हां ठीक आहे नॉर्मल प्रॉब्लेम, किंवा बऱ्याचदा आपल्या कानांवर ते शब्दही पडत नाही किंवा ती बातमी आपल्यापर्यंत पोहोचत नाही, असं घडलं, असं घडलेलं आहे. तर मला असं वाटलं की आपण आतून कुठंतरी ते एक तांत्रिक किंवा यांत्रिक होत चाललं आहे. तर मला असं वाटलं की मग हायब्रिड, प्रशांत जोशी नावाचे मित्र म्हणजे हायब्रिडच ठेव, कारण की ते फक्त शेतीविषयक नाही आहे, ते एकंदरीत त्याच्या वेदना त्या रंगमंचावर आल्या म्हणून कळतात. अगदीच. पण गाव पातळीवरती जे काही चालू आहे ना, ते आपल्याला इथं बसून नाही जाणवणार. मलाही तो विषय कधी जाणवला जेव्हा मी गावात गेलो आणि असं काहीतरी कानावर पडलं तेव्हा प्रत्यक्षात पाहिल्यानंतर कळलं की ही परिस्थिती अशी आहे, इतकं भयंकर आहे. तर मला असं वाटलं की आपण जी म्हणतो संवेदनशीलता आहे ती आपण तशी शहरी किंवा आपल्याला तर प्रॉब्लेम जाणवलेला नाही म्हणून आपण हायब्रिड होत चाललो आहे का. आणि मला तो विषय इतका जवळचा वाटला की मी रोजचं खातोय, हे घातलेले कपडे कापसातनं आलेले किंवा मी जे काही रोज खातो किंवा परचेस करतो, वेफर परचेस करतो, तर हे त्यांनी पिकवलेलं आहे आणि त्यांच्याविषयी मी इतकं असंवेदनशील आहे तर मी हायब्रिड झालो आहे कुठंतरी. अगदीच. तर म्हणून मग ते शीर्षक असं वाटलं की हां, त्या एकांकिकेत शेवटाला म्हणतो की आपण सगळेच हायब्रिड होत चाललो आहे. तर म्हणून मग ते शीर्षक जास्त समर्पक वाटलं मला की तेच राहू दे की हायब्रिडच, की असं ते एकंदरीत म्हणजे त्याच्यामागं एक प्रोसेस. बरीचशी नावं काढली होती पण नंतर मग जाणवलं की नाही हायब्रिडच ठेवूया, की उगाच भपका नको, जे आहे ते ॲक्च्युअलमध्ये आपण जे आहे तेच सांगूया लोकांना. विषय खूप चांगलाच होता. पण कसं असतं की एखादं नाटक किंवा एखादी एकांकिका बसवायची असते तेव्हा पहिला प्रश्न असतो तो म्हणजे टीम. आपली टीम गोळा करायची आहे, कारण की एकांकिकेसाठी लेखक, दिग्दर्शक यासोबतच प्रकाश योजना, नेपथ्य आणि म्युझिक म्हणजे संगीत, आणि त्यासोबत मग आपल्याला लागणारे कलाकार.
मग ही जी टीम तुला तयार करताना कशी मेहनत घ्यावी लागली, कसं सगळं उभं केलं आहे, कोणी कोणी मॅनेजमेंट केलं तुझं? कारण की जवळपास नाटकामध्ये खूप सारी माणसं आहेत, एका सेकंदाला एकाचा सीन होतो तो एका सेकंदात निघून जातो, खूप जण आहेत. त्यानंतर सेट सांभाळणारी ती सुद्धा एक खूप मंडळी मोठी असते. मग नाटकासाठी ती टीम महत्त्वाची असते, ती टीम कशी फॉर्म केलीस? आता म्हणजे ह्याची पण गंमत भारी आहे की आशिष नावाचा माझा मित्र आहे, म्हणजे मी प्रगती कॉलेजला, आणि तो मला ज्युनियर होता. तर तो नेपथ्य वगैरे आणि तो स्वतः माईम वगैरे दिग्दर्शित करतो. माझ्या डोक्यात हा विषय चालू होता हायब्रिडचा, की मला असं वाटत होतं की ह्यावर एकांकिका झाली पाहिजे. तर ॲबस्ट्रॅक्ट ॲक्च्युली त्याची संस्था आहे. तर तो म्हणाला, दादा एकांकिका करूया आपण आपल्या ह्याच्यात. मग मी त्याला विषय सांगितला की असा असा विषय. बरं, हे रात्री 11, 11:30 आम्ही आमच्या इकडे तलबचा नाका आहे, तिथं बाहेर बसलोय, कोणीच नाही. हां, मी त्याला म्हटलं की असा असा विषय, तुला काय वाटतं? तो म्हणाला चालेल करू. म्हटलं मला दिसताना 18 ते 20 जण दिसतात एकांकिका. हां, मला एवढी जणं, मला गाव दिसतंय, मला तो प्रोटोगॉनिस्ट दिसतोय, त्याची आई, घर दिसतंय. तर तो म्हणाला की मुलं मी जमवतो, तू लिही. बरं, मग त्यानं माईम आणि त्याच्या कॉन्टॅक्ट्समधनं, किंवा त्याचे कॉन्टॅक्ट्स कुठे, की बाबा विरारमध्ये 2-3 जण आहेत, भायखळ्यातले 2-3 जण आहेत, किंवा कल्याणात म्हणजे स्वप्नील आसगावकरची जी संस्था होती स्वभाव, त्याच्यातले काही मित्र होते की जे काहीतरी करूया म्हणून शोधत होते. मग अशा सगळ्यांना फोनाफोनी आणि मेसेज केलं की बाबा आम्ही हे असं काहीतरी करतोय. तर ते सगळे जण आले. बरं, ज्यांचं पहिल्यांदा कास्टिंग झालं होतं ते सगळे रिजेक्ट झाले, कारण की अरे नाही जमतच नाही आहे मग, किंवा कोणाचा जॉबच आहे, किंवा कोणाला तरी असं जाणवलं की नाही ॲक्टिंग हे माझं क्षेत्रच नाही. मग ह्याला 15 दिवस लागले की अच्छा आलेत, रीडिंग केली गेले, आले रीडिंग केली गेले. मग काही जण जे बेसिक असतात 4-5 टाळकी जे टिकून राहतात की हां यांनाच घ्यायला लागणार आहे आपल्याला नाटकात. बरं, जो लीड जो कास्टिंगवाला होता तो आता त्यानं नोकरी सोडली, आधी तो जॉब करायचा भिवंडी महानगरपालिकेत, तो काम करायचा, भावेश. तर त्याचंही असंच झालं की तो आला एक दिवस रिडिंगला, आणि नंतर त्याचा तो मूळचा तेलंगणाचा, तर त्याच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणून तो तिकडं गेला. मग तो 7-8 दिवस आलाच नाही. मग जो एकांकिकेत संदीप करायचा, म्हटलं ह्याला लीड करूया. मग त्याच्याबरोबर रिडिंग चालू केलं, आणि एक दिवस रिडिंग झालं आणि तो आला, नाही मीच करतो असं म्हणत मग ते इकडून तिकडं कास्टिंग फिरवलं. हां, मग परत सगळं फिरवलं. म्हटलं ठीक आहे, आता हे बेसिक कास्टिंग आहे, आता आपण ह्याच्यावरच काम करू, जे होईल. अगदीच असं वाटलं की बदलूया, तर मग तुला माहिती रोल, मग आपण स्वॅप करूया. असं सगळं एकंदर ते 1 महिना ती टीम जमवणं. मग आशिषचं नेपथ्य करायचं, तर आम्ही पहिल्या प्रयोगाला दोघा-तिघांनी मिळून की नाही असं नेपथ्य असेल, आपण असं बदलूया, हे करूया, आपल्या सोयीने चर्चा. हां, की असं करूया. मृणालताईच्या प्रयोगापर्यंत आम्ही आमचं नेपथ्य करत होतो की आशिष, मी, हे ते. मग लाईट्सला म्हणजे राजेश शिंदे म्हणून आहे, तो माझ्या प्रत्येक एकांकिकेला लाईट्स करतो. म्हणजे असं असतं की मी एकांकिका बसवत असेल तर तो हां काय दाखव, अरे म्हटलं तुला बोलवलं नाही आहे लाईट्सला, म्हणून नाही नेहमीच करणार. पण तो माणूसच काम, तो उत्तम. त्याचे खूप सारे इनपुट्स होते एकांकिका. मुळात तो लेखक असल्यामुळे त्यानं बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या की तू हे बदलू शकतोस, किंवा त्यानं कैची बेसिकली काही ठिकाणी कैची त्यानं लावली की हे कट करू शकतोस, काय कर किंवा काही करू नकोस, की म्हणजे त्या तालमीला आला होता. आणि माझी एकांकिका वेळेत होत नव्हती, म्हणजे माझी पहिली रन थ्रू 1 तास वगैरे गेली. म्हटलं तो कापायचं काय, अगदीच हां, मला सगळंच करावं असं वाटत होतं की हे पण ठेवू, ते पण ठेवू. आणि राजेशचं पण चालू होतं की नाही सगळं चांगलं वाटतंय. मग आम्ही ठरवून हे कापू शकतो आपण, की हा सीन अजून छोटा होऊ शकतो, अप टू मार्क करूया. मग ती 47-48 मिनिटात मग ती बसली. मग पुढं चालून असं झालं की त्या पहिल्या प्रयोगाचा तर किस्साच होता की ते नेपथ्य गणलं आमचं. कुठे झाला पहिला प्रयोग? पहिला प्रयोग झाला मृणालताईला, गोरेगावला. बरं, ती रन थ्रू केली आणि 2 दिवसांनी लगेच मृणालताईची फिर. मग ते 2 दिवसात आम्ही नेपथ्य वगैरे कसे बसं उभं केलं मॅनेज. आणि तो पहिला अनुभव भयंकर होता की एक दिग्दर्शक म्हणून जेव्हा तुमचा कर्टन ओपन होतो तेव्हा तुमच्या डोक्यात एक इमेज असते बसवताना की कलर शो असा दिसेल. बरं, ते तसं दिसत नव्हतं, काहीतरी गणलं आहे. सुदाम नावाचा एक पोरगा होता, सुदाम शेलार, जो मूळ स्वभाव कल्याणचा पोरगा. पहिला प्रवेश झाला. दुसऱ्या प्रवेशात त्याला पहिल्या प्रवेशात जाणवलं सुदामला की जे डोरची जी फ्रेम लावली आहे त्याचं ते खालचं हलतंय, ते जाऊन ठोकलं पाहिजे ब्लॅकआउटमध्ये जाऊन.
बरं तो गेला चालू प्रयोगात हां त्याला हे दिसतंय आशिष आणि त्याला की अरे ते होतंय तो डोर फ्रेम पडेल हे दोघांचं चालू आहे डिस्कशन. बरं मी लाईट्स आणि म्युझिकवाल्याकडे बसलो होतो किंवा माझी बॅकस्टेजला धावपळ चालू होती की हे कर ते कर आणि मी नेमकं मी त्या प्रवेशामध्ये ऑडियन्समध्ये होतं की लाईट्स आणि की पहिलाच प्रयोग होता माहीत नव्हतं काय होणार आहे मला माहिती नाही काय चाललंय आणि दुसऱ्या प्रवेशाच्या लाईट्स ओपन झाल्या दरवाजा उघडला सुदाम स्टेजच्या मागे त्या डोर फ्रेमच्या मागं आणि ऑडियन्स हसतंय कारण की ते अनएक्सपेक्टेड होतं. तो का थांबला कारण की ती डोर फ्रेम पडणार आहे म्हणून आणि तो ती ठोकायला गेला आणि ठोकता ठोकता लाईट्स आल्या ओपन झाल्या. तो इतका विनोदी प्रकारे उठला की अशी एक साधी सरळ फळी आणि त्याच्या मागण्याचा सुदाम असं उठून उभा राहिला आणि ऑडियन्सकडे बघतो आणि ऑडियन्स हसतंय. बरं तिसऱ्या प्रवेशाच्या ब्लॅकआउटला ते ठोकलं जाईना म्हणजे भावेश म्हणतो अरे दरवाजाचं काम दिलं होतं ते झालं नाही का अजून. तो म्हणाला नाही झालं. तो म्हणतो घेऊन जा दरवाजा. तो अख्खी डोर फ्रेम उचलून घेऊन गेला चालू घेऊन गेला. आणि ते मला ते ॲज अ डिरेक्टर म्हणून हर्टिंग होतं की आपल्या प्रयोगात असं कसं काय होतं प्रयोग घडतोय हां की म्हणजे बॅकस्टेजवाला येऊन ऑनस्टेज दिसतोय तो डोर फ्रेम उचलून घेऊन जातोय इकडं ऑनस्टेजवाल्यांची तारांबळ उडाली आहे. तर आपण जो म्हणतो ना की पहिला प्रचंड विस्कळीत प्रयोग राजेशलाही कळेना काय चाललंय. मग ते जरासं इगोवरती आलं की नाही असं नाही झालं पाहिजे आपण 2 महिने 1-1.5 महिना मी घासतोय अजून थोडी मेहनत हवी. हां म्हटलं इतकं वीक मॅनेजमेंट आणि हे ते मग देवाला बोलवलं. देवाला म्हटलं डिझाईन करून दे मला. मग देवाबरोबर खूप वेळ चर्चा झाली की देवा म्हणाले की तुला काय दिसतंय. मी म्हटलं की मला म्हणजे आम्ही ते हे करताना वर्ग ठरवला की नेपथ्याचा किंवा त्याचा आर्थिक त्याचं काय आहे त्याचं महिन्याचं इन्कम किती मग त्याच्या घरात काय वस्तू असतात अगदीच म्हणजे देवाचं म्हणणं होतं की काय आहे मग तुला कुडाची घरं दिसत आहेत की फरशांचं दिसतंय. मी म्हटलं की मला तसं नाही दिसत आहे मला साधं विटांचं बांधकाम आहे पण कच्चं आहे मला असं काहीतरी दिसतंय पण मला क्लिअर नाही आहे. मग त्यानं तो खूप सारा लाकडांचा वापर केला की आपण लाकडाचं टेक्स्चर वापरूया गोंडपाटाचं टेक्स्चर वापरूया तो कलर पॅलेट वापरूया. मग हे झाल्यानंतर मग राजेश शिंदे म्हणाला की मला सगळं असं भगभगीत दिसतंय पिवळसर दिसतंय सगळं कुठेही हिरवं दिसत नाही हिरवं फक्त माझ्या शेवटच्या फ्रेमला दिसतं. तर तो म्हणाला की ती रंगसंगती मला अशी दिसते मग मी कुठेही रेड वापरणार नाही पिंक जर संपूर्ण एकांकिका बघितली तर पिंक वापरलेला नाही आहे तो फक्त येल्लो अंबर एवढेच रंग वापरले. मग राजेशला विचारलं असं का तो म्हणतो की मला ते खूप असं आपण म्हणू शकतो ना की जो रखरखलेलापणा आहे त्याच्या आयुष्यातला तो कुठंतरी पोर्ट्रे करावा असं वाटतं. म्हटलं ते संपूर्ण स्वातंत्र्य तुझं. मग असं बऱ्याचशा मग म्युझिकचं सुरुवातीच्या पहिल्या प्रयोगाला मृणालताईच्या प्रयोगाला म्युझिक आम्ही स्टॉक म्युझिक वापरलं की अगदीच 2 दिवसात तर काय म्युझिक करणार हे बरं वाटतं हे वापरूया हे वापरूया की ह्याचे हे जातं याला अशा पद्धतीनं ते ऑपरेटिंग केलं. मग मला कलांश ते महेश जो आहे कापरेकर तो तालमीला आला. तो म्हणाला दादा आपण म्युझिक करू. म्हटलं माझ्याकडे पैसे नाही आहेत. तो म्हणाला श्रीनाथ म्हात्रेकडनं आपण म्युझिक करून हां. मग म्हटलं त्याने मला विचारलं तुला काय काय दिसतं. म्हटलं मला फार म्युझिक दिसत नाही मला फक्त एक थीम दिसते की ती थीम प्रत्येकाच्या दुःखाला वापरली गेली पाहिजे तो काहीतरी आणि इंडियन इन्स्ट्रुमेंट वाटतात आणि श्रीनाथचंही तेच म्हणत होते की आपण इंडियन फ्ल्यूट वापरू शेतकरी आहे तर आपण तिथलं ग्रामीण काहीतरी आपण हे करूया. मग महेशने आणि 2-3 मुलांनी मिळून ते सुरुवातीचं गाणं लिहिलं ज्याच्यात माझा काहीच सहभाग नव्हता. ते म्हणाले आपण गाणं करूया. म्हटलं मला नाही वाटत. म्हणतो की नाही करूया. ते महेशचं आणि सागरचं ह्यांचं म्हणणं होतं कलांशवाल्यांचं की आपण असं म्युझिक करूया. मग ते म्युझिक मग अटल त्याच्यानंतर काहीतरी अजून एक अटलचाच प्रयोग होता लागलीच 10-15 दिवस. मग त्यांनी ते रात्रभरात जागून म्युझिक वगैरे सगळं श्रीनाथकडनं कंपोज करून घेतलं. हां ते पण आणि अगदी असं आलं की आत्ता 4 वाजता प्रयोग आणि सकाळी 10 वाजता म्युझिक आलं. ती गोष्ट वेगळीच आहे की महेशने स्वतःच्या खिशातले पैसे घातले स्टुडिओला रेकॉर्डिंगला ह्याला त्याला कारण की पहिल्या प्रयोगाला मी संपलो होतो की माझं झालं आता ट्रॅव्हलिंगचं सगळे संपलं आपलं बजेट संपलं. प्रशांत जोशीने मदत केली बरीचशी. महेशने स्वतःच्या खिशातले पैसे घातले की मला फक्त प्रयोग करायचा होता आणि पैसे नव्हते. मग ह्यांनी पैसे घातले. मी म्हटलं की जिंकल्यावरती परत करेन ह्या बोलीवरती सगळे जाऊ. मग महेश आणि ह्यांनी खूप इनिशियल घेतलं म्युझिकसाठी त्यांनी रेकॉर्ड करून घेतलं गाणी गाऊन घेतली हे तिथे आणि मग तो नेमका अटलचा प्रयोग झाला आणि तेव्हा ते स्ट्राईक झालं अच्छा असा दिसतं आपला प्रयोग
की ते एक कर्टन म्हणजे हे भारी आहे. हां, म्हणजे कर्टन ओपन झाल्यावर मग राजेश माझ्याकडे बघतोय, म्हटलं हा बाई भारी आहे. किंवा म्युझिक इन झालं म्हटल्यावर हे ॲज अ डिरेक्टर म्हणून पहिल्या फ्रेमला तुम्हाला जे मिळतं की हां हेच हवं होतं, हे हवं होतं मला, किंवा ह्या पद्धतीचं काहीतरी मी चित्र बघत होतो आणि ते अचीव झालं. की म्हणजे पहिला मृणालताईला तर काहीच नाही मिळालं, फक्त अभिनेत्याला पहिलं पारितोषिक आणि एकांकिका बाहेर संपूर्ण लॉस. आणि मग तिथं धाकधूक झाली, आपण करतोय ते बरोबर करतोय का. आणि मग कट्टू 10-15 दिवसानं अटलचा मध्ये सगळंच नम्रत बसलं. ह्या मधल्या काळामध्ये बऱ्याच जणांनी मदत केली. आर्टिस्ट बदलत होते, तालमीच्या जागा कुठली अनिकेत ठाकूर म्हणून मित्र आहे, त्याच्या टेरेसवरती आम्ही करायचो. त्याचा पण किस्सा असा, एकदा जे अवेलेबल होईल तिथे, हां जे अवेलेबल होईल तिथं आम्ही तालमी करायचो. त्याच्या इथं मग आवाज, त्याने फक्त सांगितलं की अटलच्या प्रयोगापर्यंत आपण, पण ते आवाज म्हणजे ते शेत वगैरे रंगवणं, त्याचं अख्खी टेरेस रंगवून टाकली होती पोरांनी, सगळी ग्रीन 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 वापरायचं, सगळंच वापरायचं. हां, मग सेट बनवायला आम्ही डोंबिवलीतनं रात्री, बरं जर आपण मागच्या वर्षी पाहिलं तर थंडी भयंकर होती, तर आम्ही रात्री 11-12 वाजता तालीम संपवायचो आणि 12 वाजता कल्याणचं एक कॉलेज आहे, त्या कॉलेजच्या मग ग्राउंडमध्ये आम्ही सेट बनवायचो. की मग तिथं रात्री सकाळी 4 वाजेपर्यंत थंडीचे बरं सेट बीट बनवतात. मग रात्री 11-12पर्यंत तिथंही तालमी केल्यात, कारण की इकडनं हकललं मग इकडे गेलं. मग वामनराव पै नावाचा एक हॉल होता, की हॉल म्हणजे ओपन हॉल होता कल्याणला, की तिथं सगळा गोंधळ असो, तिथं तालमी केल्या आहेत. की जिथं जागेशी मला फक्त मोठी जागा पाहिजे, 18-20 जण उभे राहिले पाहिजे, एवढी जागा पाहिजे. बाकी बांधकाम चालू आहे, आवाज येतोय, आपल्याला काही देणं घेणं, मला जे करायचं हां. की अशा 4 मारीच्या, म्हणजे ते मारी म्हणतो आम्ही त्याला. अनिकेत ठाकूरने खूप सारी मदत केली पहिल्या महिन्यात, की त्याने मग बिल्डिंगवाल्यांशी भांडला की नाही आम्हाला करायचंच आहे, 1 महिना राहू देत. मग तिथून रात्री तिकडे तालमी करायला जायचो त्या कॉलेजच्या ग्राउंडमध्ये. मग ते झाल्यावर सकाळी परत मग वामनराव पैला. मग फक्त शेवटच्या एका दिवसात जरा सगळा खर्च बिर्च करून असं वाटलं की बाबा आता आपल्याकडे 2-3 हजार रुपये आहेत, तर 700 रुपयाचं का 600 रुपये कल्याणचं सेशन मिळतं, 3 ते 4 तासाचं थिएटर. मग तिथं पहिले अटलला जायच्या आधी तिथं पहिल्यांदा सेट बीट लावून तालीम केली, रंगीत. हां, रंगीत नाही, फक्त सेट. हां, कारण की त्या राजेशने लाईट्स काढल्या होत्या 26, म्हणजे की मला 26 स्पॉट दिसत आहेत. मी म्हटलं 26, म्हटलं एवढं मॅनेज कसं होणार, म्हटलं ते लावणार कसे. मग तो म्हणाला की आपण 2 घोडे लावूयात किंवा 2 शिड्या लावूयात आणि 3 माणसं ठेवूयात. म्हटलं ते नाही आहेत, तर म्हटलं की मी आणतो. म्हणजे इतकं इनिशियल प्रत्येक डिपार्टमेंट घेत होतं. म्हणजे सेटला पण मग देवाने ते सगळं डिझाईन करून दिलं. मग आशिष, सचिन, मॅनेजमेंट करणारी जी मुलं होती, ह्या सगळ्यांनी, अक्षय बिक्षय ह्यांनी सगळ्यांनी मिळून मग सेट उभारला, पिकं उभारली, सगळं. मग राजेशचं म्हणणं होतं की कॉस्ट्युमचा कलर मला असा दिसतो, ह्याच रंगसंगतीमध्ये पाहिजे, की सगळ्यांचं ते असं थोडासा ब्राउनिश टोन पाहिजे. तिच्या साड्या पण आपण नीट बघितल्या तर त्या अशा ब्राउनिश टोन, त्याचे पण कपडे त्याच झोन. फक्त एकच पवार शर्ट आहे, तो पांढऱ्या कपड्यात येतो, बाकी सगळे एका झोनचे. तो शेटच आहे. की इतकं म्हणजे त्या 15 किंवा त्या 2 महिन्यात किंवा त्या ह्या सगळ्या प्रसंगात सगळ्यांचे इनपुट्स होते. म्हणजे मला असं वाटतं की कलाकृती निर्माण होताना लेखक दिग्दर्शक एका सर्टन पॉईंटला असतो, पण नाटक घडवताना एक टीम असते, की त्या टीमवर्क असतं. की मला असं वाटतं महेशचं म्हणा, श्रीनाथ म्हणा, देवा असेल, ह्या सगळ्यांनी खूप विचार केला तेवढ्या वेळासाठी, की स्वतःहून इनिशिएटिव्ह घेतलंय. की आणि बरं देवाला मी डिझायनिंगचे पैसे नाही दिले, कारण की पैसेच नव्हते तर काय देणार मी. पण ठरलं होतं की पारितोषिक जे येईल ते सगळं तुला जाईल ह्या बेसिसवरती. किंवा श्रीनाथने फक्त म्युझिक कंपोजिशनचे पैसे घेतले, त्याने परप्रयोग पैसे नाही घेतले. किंवा राजेशला, आता राजेश पूर्ण वेळ लाईट्स करतो, पण त्याचं असं नव्हतं, पहिले 5-6 प्रयोग पैसेच नाही द्यायला, कारण की आहेतच नाही. मृणालताईला हरलो, अटलला जिंकलो, ते सगळे वाटण्यात गेले. अशी एकंदरीत त्या याची सगळ्या टीमची एक प्रोसेस होती, फक्त रायटर डिरेक्टर म्हणून एका सर्टन पॉईंटला. पण मग ह्या बाकीच्यांनी पण खूप सारी मेहनत घेतली मला असं वाटतं. म्हणून ते हायब्रिडचा दुसरा प्रयोग असा की झाला की हा प्रयोग आहे, हे नाटक आपण इथून आता आपली गाडी सुरू झाली. हां, इथून आपण काहीतरी करू शकतोय. बऱ्याच जणांचं ॲप्रिसिएशन आलं, की आपला निलेश गोपनारायण, तो म्हणाला की काही लागलं तर मला सांग, विरारमध्ये तालमी कर, पाहिजे तेवढा वेळ कर, मी तुला मॅनेज करून देतो. म्हणजे असं एखादं कोणीतरी बोलतंय की निलेश आणि माझी मैत्री फक्त 1-2 भेटे, त्याने एकांकिका बघितली आणि तो आला की अरे हे भारी, तू हे समोर आलं पाहिजे, हे समोर आलं पाहिजे, हे करत राहा आणि तुला जी काही मदत लागेल माझ्या लेवलला, तुला जागा हवी मी जागा देतो,
विरारमध्ये कुठेही ये विरार वसईमध्ये तिथं तालमी कर, मी तुला पूर्ण वेळ जागा अवेलेबल करून देतो. आणि नाटकवाल्यांना जागाच हवी असते, बाकी काही हवं नसतं. मला तर बोलताना असं वाटलं की तू जी नावं घेतली ही सगळी म्हणतात ना की स्पर्धेतली माणसं आहेत. हो, म्हणजे एका लेवलला ती प्रतिस्पर्धी सुद्धा होतात. हो हो हो, की आपली सुद्धा एकांकिका त्यांची पण आहे. येस येस येस. पण मग हीच एक एकांकिकेची गंमत आहे की सगळे एकत्र मिळून काम करतात. म्हणजे बऱ्याच जण म्हणजे MD वाले मदतीला आले होते. MDची पोरं, म्युझिक ऑपरेटर MD वाला होता, की MDची 4-5 पोरं आली होती. एका कॉलेजचं असं कोणी नाही. मी जसं म्हणाल की ते विरार वसईवरनं यायचे. भायखळ्याच्या 2 मुली होत्या ज्या दोन्ही लीड करायच्या, त्या भायखळ्याला राहतात. भावेश भिवंडीचा, तो भिवंडीवरनं तालमीला यायचा. तो बिर्लाचा, ह्या वेगळ्या कॉलेजच्या, त्या वेगळ्या कॉलेजच्या, माझं प्रगती कॉलेज, परत बिर्ला कॉलेजचे काही पोरं होती. हे सगळे असं एकत्र करत करत ते सगळे आले. तर मला असं वाटतं की आणि मग महेश आणि ह्यांनी पण ह्याच गोष्टी केल्यात की ग्राउंड लेवलला जाऊन किंवा कमी पैशात आहे म्हणून मला असं वाटतं की ते आले मदतीला. किंवा श्रीनाथ बिनाथने ठीक आहे नंतर त्या फेजमधनं गेले, त्यांना माहित आहे की इथे गरजेचं आहे. एक्झॅक्टली. कारण की आपण एकांकिकाचा जो विषय आहे, मुद्दा काय की नाटक पोचलं पाहिजे. येस, एक्झॅक्टली. नाटक झालं पाहिजे, कसंही असो, चांगलं असो वाईट असो, पण नाटक झालं पाहिजे. म्हणजे आपलं जर असं एक विचार केला की आपला जो स्टेज असतो, स्टेजवर खूप लाईट्स असतो. येस येस येस, खूप प्रकाश असतो. पण मध्ये जो बॅकचा कर्टन असतो, त्याच्या मागची जी धावपळ असते ना ती लोकांना दिसत नाही. ती खरी धावपळ हीच आहे की ते नाटक घडलं पाहिजे. येस येस येस. म्हणजे अगदी म्हणजे हायब्रिडसाठी तर छोट्या छोट्या गोष्टी ना, म्हणजे धूप मारण्यासाठी पोरगा म्हणजे मी मारेन, फक्त तेवढी जबाबदारी माझी की आपण म्हणतो की रात्र झाल्यावरती आपण म्हणतो ना की लोकांना जरासं काहीतरी भुरळ काढूया, मग जरासं आपण फॉग सोडूया, मग फॉगचे पाहिजे नाही म्हणजे धूप मारतो. ते एक पोरगं पूर्ण वेळ अगदीच प्रायोगिक. किंवा पिकं आणायला 8 जणांची टीम लागायची, सेट काढायला 8 जणांची, म्हणजे प्रॉपर्टी काढायला तरी 16 जणांची वेगळी टीम तयार केली होती फक्त सेटसाठी. तुमचं तेच. हां, म्हणजे अटल, नगर हे जे मोठे दौरे, मग 42 जणं लागायची मला टीममध्ये. 18 कलाकार आणि बाकी संपूर्ण बॅकस्टेजवाले की जे सेट लावणार, काढणार, म्हणजे लाईट्स हे करणार. म्हणजे एका पॉईंटला राजेशनं सांगितलं की तो रेडवाला असा एक पेपर फक्त हे करायचा की तिच्या स्वप्नाला, त्याच्यासाठी पोरगा म्हणाला की मी जबाबदारी घेतो, त्याच्यासाठी आपण एक सेपरेट पोरगा ठेवू. ह्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे तो प्रयोग म्हणून एक मला असं वाटतं की त्यानं त्या छोट्याशा वेळेत फक्त तो लाईटचा पेपर हे करणं, त्याची ते तेवढ्या वेळेचं डेडिकेशन, त्याच्यामुळे ते 100% अचीव होतं चित्र ॲज अ दिग्दर्शकाचं किंवा एक लेखकाचं जे चित्र असतं. तर मला असं वाटतं की ते सगळ्यांचं ती मेहनत आहे, प्रत्येकाचे इनपुट्स आहेत, तर त्याच्यामुळे ते अचीव झालं. इतकं मोठं सक्सेसफुल नाटक झालं आहे. तर आपण हायब्रिडविषयी बोलतोच आहोत, पण हायब्रिडमध्ये भाषा, त्यावर सुद्धा तू काम केलं आहेस. किंवा जे कलाकार आहेत, जे आपले शहरातले कलाकार आहेत, तर त्यांना त्या भाषेविषयी अभ्यास करताना काही खटकलं, काही नवीन जाणवलं? ती एक 10-15 दिवस तर ते मारामारच चालू होते तालमीमध्ये. कारण की मी मूळचा खानदेशचा आणि मला नाशिकचे माझे म्हणजे लहानपणी माझ्या बाजूला सांगळे नावाचं एक कुटुंब राहायचं. तर गणेश सांगळे म्हणून लहानपणीचा मित्र, तो नाशिकचा. तर त्यांच्या घरात ते बोललं जायचं, तर ते संस्कार माझ्यावरती झाले होते की त्याच्याशी बोलताना आपण मस्करीत बोलतो ना की त्याच्याच भाषेमध्ये ते कानावर पडत, ते पडत राहतं. म्हणजे हे साधारण 20-21 वर्ष कानावर पडत आहे माझ्या. तर मला ती भाषा माहीत होती. त्यात रामदौंड सरांचं नाटक होतं हे राम, तर त्याच्यामध्ये तीच देशी बोली वापरली गेली होती. तर मला ती भाषा माहीत होती. पण भावेश हा मूळचा तेलंगणाचा, तो कन्नड वगैरे अशा याच्यातनं येतो. आणि हे सगळे शहरातले, कुणी नाशिककडचं नाही. म्हणजे ती जी भाषा वापरली ती नाशिककडची. बागलाण तालुक्यात थोडीशी अहिराणी आणि थोडीशी देशी बोली बोलली जाते. तर असं त्याचं ते मिक्सचर आहे. तर मला खानदेशी, अहिराणी माहिती आणि देशी बोलीचे मला काहीतरी जाणीव होती किंवा माहीत होतं. पण त्यांचे भयंकर मग मारामाऱ्या व्हायच्या की साधं सरळ नाही असा शब्द असतो आणि हे नाही म्हणतात किंवा नाही म्हणतात, हे काढायला 20-1 दिवस गेले ते उच्चार. आणि मग परत शिवानी नावाची मैत्रिणी, शिवानी सांगे, जी टीममध्ये होती, जी डॉक्टरचा एक छोटासा रोल करायची, पण तिनं लँग्वेजवरती बरंचसं कमांड ठेवली. मग भावेश आणि 4-5 जण नाशकात गेले. ते एकाचं लग्न होतं ना, आणि मग ते 3-4 दिवस राहून मग त्यांनी ॲब्झॉर्ब केलं की अच्छा हे असं बोलतात, हे असं लोकांमध्ये मिसळल्यानंतर कळलं की त्यांनी रेकॉर्ड करून ठेवायचे की अच्छा हा असं बोलतोय. मग त्यातलं त्यांनी काही काही उचललंय
ॲज अन ॲक्टर त्यांनी त्याच्यावरती भयंकर मेहनत घेतली आहे. की ज्ञानेश्वरीने म्हणा, सेजलने म्हणा किंवा भावेशने म्हणा किंवा छोटी छोटी पात्र सगळी जे येणार ते त्याच्यामुळे ते एका टोनचं नाटक वाटतं की तुम्हाला जर नीट पाहिलं जर कुठलंही पात्र साताऱ्याचं बोलत नाही, अहिराणी बोलत नाही किंवा कोल्हापुरी बोलत नाही, तो एक वेगळी गावातली भाषा बोलतो, तर ती देशी बोली आहे नाशिकमधली. तर त्यांनी महिनाभर त्याच्यावरती हाणामाऱ्या केल्या आहेत आणि ते प्रयोगागणिक सापडत गेले की पहिल्या प्रयोगाला जरासं इकडे तिकडे झालं, अगदीच थोडंसं गणलं असेल, नंतर कळलं की अरे इथे आपल्याला वर्क करणं गरजेचं. आणि नंतर मग त्यांनी भयंकर केलं की स्वतःचं ऐकत ऐकत किंवा मग नाशिककडची गाणी ऐकली, तिकडच्या युट्यूबरचं भाषा ऐकली किंवा ते आपल्या युट्यूबला खूप सहज साहित्य अवेलेबल आहे, तर त्याच्यावरनं मग त्यांनी ते ॲब्झॉर्ब करत 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 मग ते साधारणतः 2-4 प्रयोगानंतर हे बरोबर एका टोनचं नाटक मला वाटतं आता कानानं बरं वाटतं बरं की हे त्याच भाषेतलं नाटक आहे. तर त्यांची तेवढीच मेहनत की त्यांनी खूप इनिशियल घेऊन ती भाषा आणि हे सगळं केलं. कारण की ते आपल्याकडे 2 वर्ग आहेत की एक प्रमाण भाषा आणि एक बोली भाषा. की कधीतरी आपण हवी होतो इकडे कारण की आपण शहरात राहिलेले आहोत, आपल्याला ते माहिती आहे की आपली भाषा काय, आपण आता आपण बोलतोय प्रमाण भाषेतलंच आहे, प्रमाण भाषेतली. पण मग नाटकासाठी ती वेगळी भाषा वापरणं ते परत मला असं वाटतं की विषय सगळं घेऊन येतो तुमचं, अगदीच आशय विषय किंवा ती भाषा ते सगळं. तो मला असं वाटतं की जर मी शेतकऱ्याचं म्हणजे आता फॉर एन एक्झाम्पल मी साताऱ्यातल्या शेतकऱ्याचं काहीतरी करतो का नागपूर, तर तिथलं कल्चर तर मला पहिलं वाटतं त्याचं बेसिक भाषा आहे आणि त्यातली जी छोटी छोटी म्हणजे लेखक म्हणून मला तो शब्द लिहिताना फार मजा आली की तो एक सहज म्हणतो की आपण काढतोय ना नादारीत दिवस, तर पोरांना प्रश्न पडला नादारी म्हणजे काय. म्हटलं हे जे आपण उघड्यावर तालीम करतो ना, हे जे दारिद्र्य याला नादारी म्हणतात. की ही गंमत म्हणजे ह्यातनं मला असं वाटतं की लेखक म्हणून हे पोचवणं फार गरजेचं आहे की हे शब्द की नादारी हा शब्द माझ्या घरी पण मी ऐकला आहे, तर हा जिवंत ठेवणं किंवा हे भाषेचं समृद्ध आपण जी म्हणतो की जे तेव्हा आपण आपल्या लेवलला करत राहूया असं मला वाटतं. आणि ते भाषा फारच भारी आहे त्याच्यातली, असं एकंदरीत आहे त्या संपूर्ण अगदीच प्रोसेसमध्ये. कारण की लेखक जिथे तयार झाला त्या विषयाशी, परत दिग्दर्शक सुद्धा तूच आहेस, तर हे दोन्ही तू एकत्रितपणे मांडतोयस. पण हायब्रिडची एक गंमत अशी आहे की त्यातले जे कलाकार आहेत म्हणजे ती सरिता वहिनी एका सीन पुरतं येते पण तिचं जे अस्तित्व आहे ते सांगून जाते. पण त्यामध्ये आपला जो पंढरी आणि जी उमा आहे हे आपले जे लीड कॅरेक्टर्स आहेत, हे शोधताना किंवा हे कलाकार सापडताना काय गंमत झाली किंवा तालमी दरम्यानचा एखादा प्रसंग. मला माझ्या डोक्यात वेगळी मुलगी होती कास्टिंगला उमासाठी आणि ज्ञानेश्वरी ते दुसरं पात्र म्हणजे सरिताचं पात्र वगैरे वाचत होती, जी आत्ता जी लीड करते जी सरिता करते ती. आणि ती पोरगी 2 दिवस आली आणि गायब झाली, फोन उचलले ना, काय नाही. पण ज्ञानेश्वरी ज्या इनोसंटली प्ले करत होती ना, मग म्हटलं एकदा साडी घालून एकदा तालमी करूया. आणि ती साडी घालून आली आणि मला स्ट्राईक झालं ही उमा आहे, हे दिसलं आता हे चित्र दिसतंय मला की हे चित्र दिसते की ही करू शकते. अगदीच तिच्याकडं डिलिव्हर करण्यापेक्षा तिच्याकडे ती मेहनत घेण्याची तयारी दिसते आणि इनोसन्स आहे तिच्या चेहऱ्यावर, तिच्या डोळ्यात ते दिसतं हां की म्हणजे ती फार जवळून रिडिंग जेव्हा करत तेव्हा मला तिच्या डोळ्यात ते दिसत होतं किंवा तिला जे समजवताना की हे असं नाही हे असं आहे. आणि तिथे करताना ना एका पॉईंटला ती सडनली अशी भावूक झाली. म्हटलं की हां हे अपेक्षित आहे, हे मला काहीतरी ह्यातनं आपण काहीतरी करू शकतो. आणि पंढरीच असं झालं करत होता. संकेत म्हणाला की नाही मला गाण्यातच करिअर करायचं आहे, मी ॲक्टिंगकडे जाणार आहे, मग तो सोडून गेला. मग जो ॲक्च्युली संदीप नावाचं पात्र करायचा तो डोक्यात होता कास्टिंगला माझ्या की तो मुळातच त्या पोराकडे एवढं पोटॅन्शियल आहे की तो ज्या फ्रीने करतो ना की संपूर्ण हायब्रिड एकांकिका एकीकडे आणि त्याचा फ्रीनेस एकाकडे की तो ज्या ईजने करतो कुठलंही कॅरेक्टर ज्या ईजने करतो, त्याच्याकडे एक ती शैली आहे. म्हणजे एखाद्याला पटकन म्हटलं की हा करेल. पण माझा एकच प्रॉब्लेम होता, हा लहान दिसतो, चेहऱ्याने लहान दिसतो. पण हा वाटतोय शेतकरी, ह्या शेतकऱ्याचा वाटतोय पोरगा, पण हा लहान दिसतोय. त्याच्याकडे ती मॅच्युरिटी वाटत नाही की जे पंढरी शेवटच्या क्षणाला जे बोलतो की सडनली म्हणतो की तिरडी आडवी केली काय सरळ केली काय, माणूस जातोच त्याच्यावरनं. तर मग त्या दिवशी मग भावेशला पण फुसलवला होता आम्ही. त्याला म्हटलं होतं एकांकिका करतो का,
मी एकांकिका नाही करणार, कारण की ते नाटक केलं होतं, त्या दरम्यान एक वेबसिरीजचं काम चालू होतं. मग तो आशिष म्हणाला लीड मिळणार आहे, लीड अच्छा लीड मिळणार आहे, मग येऊन एकदा वाचतो. त्यानं ते वाचलं, पहिल्यांदा तुटत, पण त्याच्याकडे पण सेम गोष्ट आहे की तो इनोसंट दिसतो, की तो स्टेजवर उभा राहिल्यावरती मी म्हटलं की एकदा फक्त हाफ शर्ट आणि पॅन्ट घालून आहे, आणि नेमका तो त्याच्या कामावरनं त्याच पद्धतीचे कपडे घालून आला होता. आणि म्हटलं की हा पंढरी वाटू शकतो. एका पॉईंटला असं झालं होतं की मीच उभा राहतो, आशिषचं आणि माझं बोलणं चालू होतं. आशिष कोणीच भेटत नाही, हा कोणीच भेटत नाहीये, मीच करतो. तर आशिष म्हणत दादा तूच कर, ते नटरंगमध्ये नाही का तूच व्हाय नाचा, बाकीचं मी सांभाळतो. तर म्हटलं अरे पण मी आत गेलो ना मग बाहेर सांभाळणारं कोणीतरी पाहिजे. तो म्हणाला मी सांभाळतो. नेमकं त्याच्या दोन सतत डोक्यात राहतं की मागे काय चाललंय, मागे काय चाललंय, हे होतंय का ते होतंय का, हे बाकी आहे ते बाकी आहे. तो म्हणाला की मी सांभाळतो, तू कर तू. मग वाचून पण ठेवलं होतं की आता ते लिहिलंय बसवताना, मग ते वाचून झालं होतं. आणि नेमका भावेश त्या दिवशी त्याच कपड्यात आला. मग जाणून मग म्हटलं आशिषला म्हटलं की हा पंढरी वाटतो मला. तो म्हणाला की अरे पण त्याची भाषा, तो मूळचा तेलंगणाचा, तो कन्नड बोलतो, टोटली अपोजिट. हां टोटली. त्याचं मराठी पण आपण नीट ऐकलं तर खूप वेगळं मराठी येतं. त्याला ती देशी बोली शिकवायची. मग त्याला म्हटलं की असं असं आहे. तो म्हणाला की मी मेहनत घेतो, 15 दिवस आहे, 15 दिवसात म्हणजे प्रयोगाच्या आधी वेगळा परिणाम असेल. त्याने स्वतःने फार इनिशियल घेतलं. मग ते असं कास्टिंग होत गेलं. मग पहिल्यांदा कोणीतरी ती सरिता वहिनी वेगळीच होती. मग हे पोरगं फारच गोर होतं, म्हणजे तिची छोटी जी करत होती प्रणाली, तिचं म्हणजे साडी घालून दाखव, दागिने घालून दाखव. आणि तिच्याकडे पण भयंकर पोटेन्शियल आहे त्या पोरीकडे, की ती ज्या पद्धतीनं काम करते, ज्या डेडिकेशनने. आणि साधं की इकडून चालत यायचं आहे, तुला असं असं करायचं आहे. तिने विचारलं मी कोण आहे. मी म्हटलं की शेतकऱ्याची. पण तिच्याच्या अंगात एवढे दागिने, मग त्याच्या नवऱ्याचं इन्कम काय. म्हटलं एवढं आहे. मग ती म्हणाली की मग मी गजरा लावून येते, एडिशन. हां स्वतःहून येते एडिशन. की मग मी चपला अशा घालते, माझ्या साड्यांचा रंग असा असेल. मला जाणवायला लागले की हे त्या कॅरेक्टरचा विचार करायला लागली आहे पोरगी. तिने पायात पैंजण होते त्यामध्ये. ती म्हणाली की मी पायात पैंजण घालणार. तिने नाही घातली आहे ना, मग मी घालते. माझ्या हातात बांगड्या असतील एवढ्या, एका हातात घड्याळ असेल, मेकअप असेल खूप सारा, गुलाबाचं फूल असेल. मला तिच्याकडे ते जाणवायला लागलं की ही खूप विचार करते. मग तिचं चालत येण्यापासून तिने वर्क केलं होतं की असं चालत येऊ का, इकडं थांबू का, इकडं बघू का, हे करू का. आणि तिचं ते बोलता बोलता ती त्याच भाषेत बोलायला लागली होती. म्हटलं ओके तूच कर, जास्त मेहनत नको घेऊ, तू कळलं काय हवंय. असं हळूहळू कास्टिंग होत गेलं. पहिले श्रुती म्हणून एक मला जाणवत होतं की माझी आजी ती अशी काटक होती, आजीची आई ती अशी काटक होती. आणि तर मला ती वाटत होती की ही अक्का आहे. आणि माझ्या आजीचा स्वभाव पण तसाच आहे, किंवा आईचा स्वभाव पण तसाच आहे. ती मशेरी लावते, ती सडनली तोंडावर बोलते. तिला जर हे नाही पटलं ना, तुझं नाही पटलं तर नाही. ती म्हणते की गेलास तू निघून जायचं घरातून, पण ती अर्धा एक तासाने तुला जेवण करून खायला घालेल, इतका जो सॉफ्टनेस होता. तर ती श्रुती तशीच दिसायची. तिचे केस असे पिंजारलेले होते, पण ते इनॅक्ट होत नव्हतं. मग सेजल डान्सर होती. सेजल एकदा अशीच बसली होती, आणि ती जराशी लठ्ठ आहे, तर ती अशीच बसली होती. आणि सेम माझी आजी पण तशीच बसायची. म्हटलं ही आहे की अशी कास्टिंगची प्रोसेस झाली की ते स्ट्राईक झालं. पोरं समोर होती, काही सगळेजण काही ना काही वाचत होते, हे कॅरेक्टर स्वॅप होत होते. मग याच्यात हे वाटतं. किंवा अनिकेत ठाकूर, त्यानं जागा दिली होती, पण तो पण असा गठ्ठ होता शरीराने. म्हटलं हा प्रचंड पैसेवाला शेतकरी वाटू शकतो, आणि त्याच्याकडे तो एक कॉमिक टायमिंग आहे. की म्हटलं की हां हे कास्टिंग आपण अशा पद्धतीनं ट्रीट करूया. बऱ्याचशा गोष्टी इम्प्रोवाईज झाल्या आहेत कास्टिंगमध्ये, आणि बऱ्याचशा काही गोष्टी ठरवलेल्या होत्या की मला उमा अशीच पाहिजे, मला पंढरी असा पाहिजे, मला अक्का अशी पाहिजे, माझं ठरलेलं आहे. हां ह्या 3 गोष्टी तर माझ्या किंवा पवार शेट मला असाच पाहिजे. हे 4 बेसिक कास्टिंग माझं ठरलेलं की हे असंच हवं आहे. बाकीचं कास्टिंग काही इम्प्रोवाईज झालेत, त्यांनी स्वतःने काही इनिशियल्स टाकलेत की आपण हे असं करू तसं. तर कास्टिंगची अशी एक प्रोसेस होती. कारण की तुझ्याकडे जसं तू म्हणालास की 40 जण संघात होते. प्रत्येकाचं असं असतं की मी फक्त सेट का करू, मला पण समोर यायचं आहे ना, मलाही एखादं कॅरेक्टर हवं आहे. त्यातून इतकं चांगलं उभं करणं म्हणजे मला कसं वाटतं की कुठलीही चांगली गोष्ट जगातील एखादा प्रोजेक्ट असेल,
तर तुमची ना म्हणजे बॅकस्टेज करणाऱ्यांची म्हणा किंवा कोणाची ना त्यांची एक एनर्जी मॅच होते की हा प्रोजेक्ट फार छान आहे किंवा हे काहीतरी जेन्युनली करत आहेत, ते सक्सेसफुल हो मनापासून होतं. हां, तर ते आपोआप हां ठीक आहे मी हे करतो ते स्वतःहून आपोआप होत जातं की त्याच्यामुळं ते एवढी सगळी टीम असू नये की ठीक आहे मी एवढंच काम करतो, माझं एवढंच आहे, हे एवढंच आहे. म्हणजे अटलच्या प्रयोगानंतर बरेच जण जॉईन झाले त्या ह्याला टीमला ते प्रोसेसमध्ये. हां, की आम्ही येतो, आम्हाला काय ना आम्ही फक्त तालमीला येऊन बसतो, आम्हाला फक्त तू सोबत ठेव, आम्ही सेट बनवू, आम्हाला त्या एकांकिकेचा भाग व्हायचा. हां बस एवढेच जण. तर असे खूप जण कोलॅप्स झाले त्याच्यामध्ये. खरंच म्हणजे फार इंटरेस्टिंग आहे. पण आता मला एक वेगळा प्रश्न आहे की सगळं झालं आहे, म्हणजे तालीम झाली, बसवून झालं सगळं झालं, प्रयोगसुद्धा झाला आणि मग ती एक अनाऊन्समेंट झाली की पहिलं पारितोषिक हायब्रिड. काय होतं त्या भावना? मी तर खरं तेव्हा बाहेर होतो थिएटरच्या. कुठे झालेला प्रयोग? रीतला यशवंतला? नाही, आपला ठाण्याला गडकरीला. अच्छा. हां. तर मी बाहेर होतो आणि प्राईज हे सगळं सुरू झालं. सुनील हरिश्चंद्र आला, सुन्याला तो आज पहिली आहे. रँडम म्हणाला? नाही, तो म्हणाला मी बघितली सगळी स्पर्धा, मी तुझ्या अटलचा पण प्रयोग पाहिला, आज पहिली येते. म्हणजे तुला असं काय वाटतं? तर म्हणाले की आज आहे ना जो तुझा अप्रोच आहे तो पोरांमध्ये दिसतोय की तुला जे म्हणायचं आहे की आज तुझं नाटक पहिलं येतं, मी लिहून देतो तुला. म्हटलं मला नाही वाटत, कारण की आपण ऑलरेडी एक बघितलेलं असं भारी एवढा इम्पॅक्ट येऊन अटलला दुसरी तिसरीच येते किंवा हे समोरचे प्रतिस्पर्धी पण इतके भारी असतात. म्हणजे बारसवाले त्या सगळ्याच एकांकिका ना, तर आपल्याला वाटतं की ओके ठीक आहे आपण येऊ का प्रश्न होता. त्याच्यामुळे मी बाहेरच होतो. आणि मग ते हळूहळू सुरू झालं की बाबा अभिनेत्याचं पहिलं मिळालं, अभिनेत्रीचं पहिलं, ती गाडी सुरू झाली. हां. आणि ह्याचं लाईट्सचं पण पहिलं आलं, राजेशदा. मग दिग्दर्शक पहिलं आलं, मग फोन आला की डिरेक्शन पहिले आणि ऑलरेडी सगळे 3 पहिले आले. प्रशांत जोशी पण आलेला, तो आता आज जाऊ आज लागले की आता आपण आलोय. हां. आणि मग ते असं झालं की आज येते पहिली, की हे एक धाकधूक असे ना. पण म्हटलं की कधी कधी असंही होतं की सगळं पहिलं देऊन पण एकांकिका दुसरी का तिसरी असं. म्हटलं ठीक आहे. मग लेखकही पहिला आला, मग प्रशांत म्हणाला आज तर आहेच, आता पहिलीच आहे. आणि ती अनाऊन्स झाली. आणि मग ते मला सगळं पहिला फेल झालेला प्रयोग मला आठवला की माझा सेट पडतो, माझं मिसमॅनेजमेंट होतं, ती प्रोसेस आठवली असेल. हां. मला मृणालताईचा प्रयोग आठवला की एक तो प्रयोग करणारे आपणच आहोत आणि आज हा प्रयोग जिंकणारे. हां. मग तेव्हा एक गोष्ट अशी फील झाली की लावून धरलं पाहिजे. अगदीच की ते लावून धरा, ते आज नाही मेहनत. येस. त्याच्यानंतरचा किस्सा भारी, रीतच्या प्रयोगानंतरचा. रीतला पहिली आली, ते लॉकडाऊन नंतर सडनली सुरू झालेली तशी मुंबईतली स्पर्धा पहिलीच. तर फार काही कॅश प्राईज नव्हतं. आम्हाला वाटलेलं की असेल, पण फार काही नव्हतं. आणि त्यानंतर पोरांनी उस्मानाबादला एंट्री टाकली होती. उस्मानाबाद करंडक. हां. ते गंगाधर करंडक. आणि माझ्याकडे नगरला जायचे पैसे होते. आता रीतचे जिंकले म्हटले हे नगरला जाण्याचे पैसे आहेत आपल्याकडे, एक सेव्हिंग झाले. हां. आता ह्यात आपला एक प्रयोग होऊ शकतो. एक प्रयोग. पण पोरं म्हणत होते उस्मानाबादला पण जाऊ. मी म्हटलं त्याचा खर्च 30,000 आहे, एवढे नाही आहेत आपल्याकडे. आणि जरी जिंकलो तरी मिळणार नाही. येतील की नाही येतील मला माहीत नाही. तर आहे ना एक हिंदी चित्रपटातले सिंघममध्ये ते एक इन्स्पेक्टर म्हणून भूमिका करतात नेहमी, त्यांचं नाव मला आठवत नाही. ते त्या प्रयोगाला आले होते, त्यांना भयंकर आवडलं. सगळ्या पोरांना भेटले, भावेशला भेटले, अरे कमाल किया तुम लोगने, ये वो असं. त्याने भावेशचा नंबर घेतला. असे आपल्याला बरेच जण भेटतात एकांकिका जिंकल्यावरती. भावेश म्हणाला तो नंबर घेऊन गेला माझा. म्हटलं असेल की घेऊन जातात, त्यांना आवडलं असेल. हां, आवडलं असेल की ते भारावून जातो आपण त्या क्षणाला. आणि मग उस्मानाबादचं चालू होतं, दुसऱ्याच दिवशी मी म्हटलं की नका जाऊ, एवढा लांबचा प्रयोग आहे, खर्च होईल, 40 जण घेऊन जायची, आणायची, जेवणाचा खर्च होतो. म्हटलं ट्रॅव्हलिंग सोडून दे. म्हटलं जेवणाचा प्रत्येकाला 2 वेळेस तरी जेवायला तर लागतं. कधी आपल्याला प्रयोग दिसत नाही पण खर्च पहिला. हां. म्हणजे अद्यापपर्यंत नो प्रॉफिट नो लॉसच चालू होतं. म्हणजे आलेले ह्याचं पेमेंट, त्याचं पेमेंट, एवढेच पैसे राहतात पुढच्या प्रयोगाला. रीतपर्यंत हेच चालू होतं. आणि मग कॅन्सल करणं असं पोरं म्हणाले की आम्ही 500 काढतो.
म्हटलं की ते किती पुरणार आहेत म्हटलं. जाण्याचं होईल कारण की ते 650 किलोमीटर आहे आत येते जाऊन येऊन 1000 किलोमीटर होतं आहे म्हटलं. आणि गाडी काही छोटी नाही मोठी लागते म्हटलं. आणि त्याच दरम्यान नेमकं भावेशला सकाळी त्या ॲक्टरचा फोन आला की काय करताय तुम्ही, तुमचा प्ले आवडला मला, मी माझ्या बायकोला सांगत होतो की असा असा प्ले बघितला मी, भारी करतात ती पोरं, खूप ईज करतात. आणि रीतचा प्रयोगच कमाल झाला होता आणि नेमकं त्यानं तो पाहिला होता. भावेशने सांगितलं की आता मी पुढे करणार होतो पण आता नाही करत होत, मग डायरेक्ट 2 महिन्याने नगरची हे करू. का नाही करत, पैसे नाही आहेत. मग किती लागत आहेत, तर म्हणाले की आमचा बेसिक खर्च 30,000 आहे आणि 7-8 हजार जमवले. तर त्यानं 25,000 पाठवले लगेच स्वतःहून. तर म्हणाले की थांबवू नका नाटक, पागल आहेत का तुम्ही, आप लोग करो, आप अच्छा कर दो. ती मुवमेंट माझ्या डोळ्यात पाणी आणण्यासारखं होतं की आपल्या नाटकाला कोणीतरी तिसरा माणूस मी उदाहरण घेतोय प्रशांत जोशीकडनं, महेशकडनं, आशिषकडनं, आणि आपल्या नाटकाला कोणीतरी बरं रीतचं आणि हे ह्यांच्या प्राईजमध्ये खूप म्हणजे त्यांनी दिलेले पैसे आणि रीतचे म्हणजे तिथं पहिलं आलं ते हेच होतं, पण खूप फरक होता अमाऊंटमध्ये. मला ही मुवमेंट असं होतं की आपल्या नाटकाला की कोणीतरी मदत करत आहे फक्त आपली कला बघून पोरांची जेन्युनिटी बघून. तर मला तिथं असं झालं की ही मुवमेंट ही अचिवेबल आहे की यार ही नाही विसरणार मी. आणि तेव्हा मी नाक्यावरती उभा होतो, भावेशी बोलत होतो नको करूया. यश नवले नावाचा मित्र आहे, यश, याच्याशीच बोलत होता. बोलो यश अरे त्याने पैसे दिले आम्हाला. तो काय बोलतो, हां पैसे दिले. तो बोलतो नाही रे, मला भावेशने स्क्रीनशॉट काढून पाठवला पैशांचा, त्याने खरंच पाठवले. मला द्यायचं झालं की फक हे काय की ही मुवमेंट माझ्यासाठी हायब्रिडनं काय की कोणीतरी आंधळा विश्वास ठेवतं आपल्या कलाकृतीवरती. कोणीतरी मुलं आहेत डोंबिवलीतली, ते खरंच उस्मानाबादला जाणार आहेत की नाही माहीत नाही ना, पण ती ही मोठी मुवमेंट आहे माझ्यासाठी, विश्वास ठेवला त्या माणसानं. अगदीच. आपण मगाशी जो विषय घेतला होता की हायब्रिड इतकी गाजली, संपूर्ण महाराष्ट्रभरात त्याचे प्रयोग झाले होते, पण मला असं ऐकण्यात आलं की अशी एक कुठेतरी स्पर्धा होती जिथे तुला डावललं गेलं किंवा तुझ्या स्पर्धेला डावललं गेलं. त्याचं नेमकं कारण काय होतं ते कोणालाच कळलं नाही आहे. नाही, डावललं गेलं असं म्हणण्यापेक्षा असं होतं की एकंदर प्राथमिक फेरी होती त्या स्पर्धेची. हां. आणि सकाळचा प्रयोग होता, म्हणजे आदल्या दिवशी पहिला दिवस त्यांचा झाला होता आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 2च दिवस ती स्पर्धा होती. तर दुसऱ्या दिवशी सकाळी वगैरे प्रयोग होता 8 का 9चा पहिला स्लॉट. हां, दुसरा स्लॉट होता. बरं, आम्ही डोंबिवलीवरनं म्हणजे विरार वसईवरनं पोरं, विरं आसनगाव कर्जतवरनं पोरं 8 वाजता रवींद्रला पोहोचत आहेत. आणि एकूण परीक्षक असतात 3. ओके. आणि माझ्या प्रयोगाला, माझ्या आधीच्या, माझ्या आणि माझ्या नंतरच्या प्रयोगाला 2च परीक्षक. तिसऱ्या प्रवेश काय त्या परीक्षकाची गाडी काहीतरी खराब झाली का तो उशिरा निघाला, रात्री काहीतरी काम करत होता. अच्छा. आणि तो आलाच नाही. म्हणजे पहिल्या 3 एकांकिका बघितल्याच नाही त्यानं. आणि मग काय निकाल झाल्यावरती मग त्या 3ही एकांकिका बाहेर पडल्या. माझं म्हणणं असं होतं की बघून एकांकिका बाहेर काढा, इट्स ओके. अच्छा. तुम्ही न बघता जर बाहेर काढत असाल, न बघता निकाल दिला, हां, म्हणजे साधं सरळ आहे ना की दोघांचं मत वेगळं होतं. आणि बरं तो तिसरा परीक्षक होता तो सेलिब्रिटी होता. अच्छा. हां, म्हणजे निकालाची सूत्र संपूर्णता त्याच्याकडेच होती, हे सरळ आपल्याला दिसतं. तर माझं असं म्हणणं होतं की बाहेर काढण्याला माझा विरोध नाही आहे की तुम्ही बघा, पण पहिले बघा, नाटक बघा आणि मग ठरवा. न बघता ठरवणं मग भले. मग मला असं वाटतं की ती मानाची स्पर्धा पोरांनी केली आहे, स्पर्धकांनी केली आहे. हां. मला असं वाटतं की ते जर असं सांभाळलं पाहिजे की नाटक मोठं आहे का स्पर्धा मोठी आहे. अगदीच. तेव्हा भावनेच्या भरात लिहून टाकलं होतं FB ला पोस्ट, पण म्हटलं ठीक आहे. आता सोशल मीडियावर खूप गाजलं होतं. हां, आणि ते झालं होतं, बऱ्याच जणांनी सपोर्ट पण केलं होतं. पण नंतर मला रिअलाईज झालं की इट्स ओके, ह्याच्याने माझ्या आयुष्यात फार काही फरक नाही पडणार आहे. आपण आपलं दुःख करू का. हां, ठीक आहे. आणि म्हणजे जरी जिंकलो जरी असतो तरी फार काही फरक पडला नसता असं मला वाटतं. आणि हारलो असं तरी फार काही मोठा फरक पडला नाही. पण मग मला वाईट याच्यासाठी वाटलं की पोरांची मेहनत आहे. जर माझं पोरगं कर्जतवरनं तिथं येतं आहे, म्हणजे आधीच्या दिवशी तालमी केल्या आम्ही काय मला हे म्हणायचं आहे की ती पोरं 2-2 महिने, 6-6 महिने, वर्षभर एकांकिका करतात, की जे रात्रभर स्टेशनला झोपतात, ज्या पोरांकडे येण्या जाण्याचे पैसे नसतात ते विदाऊट तिकीट
येतात त्या दिवशी प्रयोगाला, सवाईच्या प्रयोगाला, म्हणजे तिथं तुम्ही म्हणजे एवढी मोठी स्पर्धा तर तुम्ही पण काहीतरी स्वतःची म्हणजे शिस्त ही फक्त स्पर्धकांना आहे का, आयोजकांना किंवा परीक्षकांना नाही आहे का? हां, तरच ती स्पर्धा असेल ना, तर ते बॅलेन्स होईल ना. एक मुलगा कर्जतवरनं खरंच आलेला की तो दिवसभर तालमी गेल्या, घरी गेला 12-1 वाजता, मग रात्रभर 2-3 तास झोपला आणि सकाळी 3-3:30 4ला उठून तो 8 वाजता पोहोचला ना. जर तो इतकं करू शकतो नाटकासाठी, तुम्ही ते तेवढं सांभाळलं आहे, तो मला जास्त राग होता. म्हणजे नाटक बाहेर काढलं ह्याचं काहीच नाही वाटलं मला, की ओके ठीक आहे काढू शकतात, न बघता बाहेर काढण्याचा जास्त राग येतो. जास्त राग आला. बघून बोला तुम्ही, आपल्याकडे तोच प्रॉब्लेम, बघतच नाही आणि बोलतात. बघून बोला यार तुम्ही. तर ते एक होतं, बाकी काही नाही त्यामागे. कारण की त्यावर खूप जण व्यक्त झाले. हां, आणि इंडस्ट्रीतली मानाची जी माणसं आहेत किंवा जे होतकरू आहेत, ज्यांना असं वाटतं की आपलंही यावं, किंवा माझे मित्र आहेत त्यांच्याही एकांकिका होत्या, त्यांना असं वाटत होतं की अरे ही एकांकिका मस्त होती. की म्हणजे बऱ्याच जणांनी नंतर फोन केले की अरे तुझी एकांकिका कशी काय नाही अंतिमला, का नाही हा प्रश्न का नाही. पहिला. म्हटलं असं असं झालं. अच्छा, बरं हे 2-3 दिवस चालू होतं, निकाल लागल्यानंतर 3 दिवस फोन येत होते कंटिन्यू. हां, आणि एकच विषय, अरे हे काय झालं, हे म्हटलं नाही आलं तर काय करू मी, माझ्या हातात नाही. हां झालं ते झालं, तर बघू चालेल नंतरचं नंतर. पण नंतर मग ते असं वाटलं की त्यानंतर जी कुठली स्पर्धा केलीस, हां, किंवा मग तेव्हा असं वाटलं की अरे हा परीक्षक तोच तर नाही ना, किंवा ह्यांची मेंटॅलिटी सारखी असेल किंवा सारखी असेल किंवा काय प्रॉब्लेम होईल परत. नाही खरं तर मला एक जाणवलं, म्हणजे आता इतकी वर्ष एकांकिका वगैरे करतो मी, परीक्षकांशी तेवढं फार म्हणजे बट ऑब्वियस परीक्षक एका त्यांच्या आयामामधनं किंवा त्यांना जे वाटतं ते त्या दृष्टीने ते बघतात. कदाचित तो विषय त्यांना तेवढा भावत नसेल, की खूप वेगवेगळ्या संमिश्र प्रतिक्रिया असू शकतात, तर ते त्यांचं स्वातंत्र्य म्हणून ते ॲक्सेप्ट करणं हे ॲज अ कलाकार म्हणून ते घेतलंच गेलं पाहिजे. तर मला त्याची भीती नाही वाटत की अरे नाही आली नंबरात तर किंवा किंवा अरे हा काय बोलेल का. मला आता त्याचं ते हे नाही वाटत, ते राहिलंच नाही आहे. हां ठीक आहे नाही आली इट्स ओके. पण मला म्हणजे मी जे हे केलं आहे की मला जे वाटतं की कुठलं नाटक कधी जिंकतं, जेव्हा मी 2 महिने तालीम करत असेल आणि त्या नाटकाचा शो लोकांसमोर प्रयोग झाला, ते नाटक जिंकलंय. अगदीच. नाटक जगणं महत्त्वाचं आहे, नाटक जिंकण्यापेक्षा. ते स्पर्धेपुरतं मर्यादित. हां, तर मग चंदगडचा महोत्सव केला. चंदगडच्या महोत्सवाला त्यांनी बोलवून घेतलं, तुझी एकांकिका तू दीर्घांक करू शकतोस का. म्हटलं हा करू शकतो, माझ्याकडे ऑलरेडी 2 अंकी लिहून तयार होतं. तर मी त्यातला तो दीर्घांक केला. बरं आता तर त्यालाही 40 जणच घेऊन जायचे आहेत की. बरं त्यांचं ती चंदगडचा नाट्य महोत्सव छोट्या स्वरूपात होतो, की म्हणजे ते अगदीच रिमोट एरियामध्ये आहे. मी पहिल्यांदाच तिथं गेलो होतो. तर त्यांची एक अमाऊंट ठरलेली असते की एवढी अमाऊंट तुम्हाला मिळेल. मी म्हटलं ही सगळं खर्च बिर्च करून आपल्याकडे 500 रुपये राहत आहेत वर, म्हणजे प्रॉफिटमध्येच आहेत आपण. तर म्हटलं आपण करूया आणि वेगळा अनुभव मिळेल, वेगळ्या तिथल्या लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत हे कळेल. पण जेव्हा त्या आयोजकांनी बघितलं अरे हे यांचा एवढा तामझाम आहे, एवढं सगळं घेऊन येतात, मग त्यांनी आमच्या अमाऊंटमध्ये वाढ केली. की ते म्हणाले की त्यांनी विचारलं की तुम्ही काय काम करता. म्हटलं आम्ही सगळे हे काही कॉलेजचे विद्यार्थी आहेत, काही जॉबला जातात, काही पूर्ण वेळ थिएटर करतात. मग ते म्हणाले अरे आम्हाला माहीत नव्हतं की, कारण की त्यांनी नाटकं पाहिली होती 2-3 पात्री, की तिथे जी नाटकं येत होती की जी विदाऊट सेट आणि कमी पात्रांची, म्हणून त्यांना ती आम्हाला एवढी जणं येत आहेत एका नाटकाला, एका दीर्घांकाला फक्त. ते म्हणाले की अरे आम्हाला माहीत नव्हतं एवढं सगळं लागतं. मग त्यांनी ते पैसे वाढवून दिले. तर मला असं वाटतं की ही रिॲक्शन फार मोठी आहे. हे स्पर्धेपेक्षाही मोठं. लोक येऊन तुम्हाला 2-2 तास तुमच्याशी बोलत राहतात तुमच्याच नाटकाविषयी. तर मला असं वाटतं हे फारच मोठं आहे. म्हणजे आता हे अपार्ट फ्रॉम हायब्रिड, मला असं वाटतं की नाटक काय असतं की किंवा नाटकाचा ॲप्रोच काय असला पाहिजे. महाराष्ट्र दौरा होतो शासनाचा, तर त्याच्यामध्ये एक एकांकिका होती बिफोर द लाईन. तर आम्ही स्वामीनाट्य, त्याच्यात मी ती लिहिली पण होती आणि मी त्याच्यात कामही करत होतो. तर आम्ही असं लातूरच्या वगैरे दौऱ्याला गेलो होतो आणि ते अगदीच म्हणजे तिथल्या थिएटरची अवस्था अशी होती की सिनेमाचे थिएटर्स असतात ना, तर त्याचा पुढचा जो प्लॅटफॉर्म असतो
तिथं त्यांनी रंगमंच उभा केला होता. तिथे विंगा टाकल्या हां, तिथे विंगा वगैरे कारण की तिथे थिएटरच नाही, अगदी कुठेतरी रिमोट एरियामध्ये ते त्यांचं शासनाचा मोटिव्ह होता की नाटक पोहोचलं पाहिजे, पसरलं पाहिजे तिथपर्यंत. तर नाटक सुरू झालं आणि समोर काही आहे ना, म्हणजे त्यांच्याकडे जे बेसिक लेवलला बालनाट्य शिबिराचे वगैरे असे चालतात, असे वर्कशॉप, त्यातनं काही 2-3 जण म्हणजे लहान मुलं बसली होती आणि ते बिफोर द लाईन फारच मॅच्युअर आणि असं बोजड जर असं आहे तत्त्वज्ञानाचं वगैरे चर्चा नाट्य. तर आम्ही सगळं प्रयोग वगैरे झालं, ते पोरांनी सगळ्यांनी लोकांनी प्रयोग बघितला आणि गेले. तर ते एक छोटी पोरगी गेली 8वी-9वीतली, ती म्हणाली, अरे दादा भारी वाटलं तुझं नाटक. म्हटलं तुला काय कळलं? ते म्हणाले की आपल्या मुलीने कसं राहायला पाहिजे, आपल्या वडिलांशी कसं वागलं पाहिजे, कारण की वडिलांना फार त्रास होतो. म्हटलं इथं जिंकतं नाटक. अगदीच मला जे म्हणायचं आहे ते पोहोचलंय, ते पोचतंय की. तर मला असं वाटतं की हे असलं पाहिजे, हा ॲप्रोच असला पाहिजे माझा. स्पर्धा करताना माझा ॲप्रोच वेगळा असं जिंकण्याचा, पण मला असं वाटतं की माझा मेसेज किंवा मी जे करतोय किंवा मी अभिनय करतोय, मी जे भावविश्व तयार करतोय किंवा मी जो काही प्रयत्न करतोय ते करण्याचा, ते एकाच छोट्या 8वी-9वीतल्या मुलीपर्यंत पोहोचतंय. तर या व्यतिरिक्त काहीच काय 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 असतं अजून नाटक काय वेगळं असतं? हे खूप झालं हे इनफ आहे एवढं. आणि मला इंडिव्हिज्युअल लेवलला की हे वाटतं की यासाठी केलं गेलं पाहिजे, की काही अचीव करण्यापेक्षा काही सांगता आलं पाहिजे. मी कम्युनिकेट झालो ते कुठल्या तरी लातूर वितूरच्या त्या कुठल्या तरी एका लहान मुलीशी, तर मला असं वाटतं की ते नाटक तुम्हाला ते जिंकवून देतं, की एखादं नाटक तुम्हाला महाराष्ट्रातून खूप सारे मित्र जुळवून देतात, की आजही सोलापुरात गेल्यावर फोन केल्यावरती असं असं आहे, कुठलाही प्रॉब्लेम झाला फोन केला औरंगाबादला, कोणीतरी येतं मदत, अवेलेबल होतं. तर नाटक मला वाटतं इथं जिंकतं माझं नाटक, की मी एवढी सगळी माणसं जमा करून ठेवली आहेत. नाही हे भारी आहे. म्हणजे हे काय म्हणतात, हा खरं तर चर्चेचा विषय. पण हायब्रिडमध्ये ना तुझं कथानक खूप चांगलं आहे, कलाकार अप्रतिम काम करतात, पण त्यांच्या बोलीतून जे संवाद निघतात, जे तू संवाद लिहिलेस की एक शिडी आडवी केली की तिची तिरडी होते, म्हणजे शिडीनेही वर जाता येतं आणि तिरडीनेही वर जाता येतं. परत त्यामध्ये उमाचा एक डायलॉग आहे की शेती हाच खरा शेतकऱ्याचा दागिना आहे, असं आपलं वाटतं. किंवा मग त्या उमाचा जो मोनोलॉग आहे शेवटचा, की एक बांधावर एक मुलगी आहे, ती रडते, घोगऱ्या आवाजात रडते, आणि तो शेवटचा जो प्रसंग आहे ते संवाद बोलके आहेत. मग हे संवाद लिहिताना तुला काय जाणवलं होतं, किंवा तुला हे कसं सुचलं की इथे हा अप्रोच असायला हवा? आता म्हणजे काय होतं की तुम्ही कथानक लिहिता आणि खरं तर पात्र जेव्हा तुमच्या सोबत राहायला लागतात, की म्हणजे एका पॉईंटला ती पात्र दिसायला लागतात आपल्याला ॲज अ रायटर म्हणून, की हा असं बोलेल, ह्याचा अप्रोच हा आहे, ह्याचं स्टेकिंग आहे. पण परत तेच की हे सगळं करत असताना तो विषय मला त्या पद्धतीनं सांगायचा आहे किंवा त्यांच्या तोंडून हे सगळं करायचं आहे. तो जो आहे की शेती हाच खरं दागिना आहे किंवा जमीन बाईच असते, हे माहीत नाही, हे खूप फ्रॅक्शनली येऊन गेलं आहे, ते होऊन गेलं. हां, ते लिहिता लिहिता. आणि मी अजूनही सांगतो, जेव्हा मी ते वाक्य लिहिलं की जमीन ही बाई असते किंवा शेती, हे झालं आणि नंतर आय वॉज सॅटिस्फाईड की हे भारी झालं आहे, हे झालं आहे. हां, मी हे प्रशांतला पाठवलं, विनायक चव्हाणला पाठवलं वाचायला, जे 2-4 मित्र आहेत त्यांना, की मी त्यांना पहिले वाचून दाखवतो की तुला काय वाटतंय, तर आपण एक रिव्ह्यू घेतो की कसं झालं आहे, हे भारी झालं आहे म्हणे. विनय मला म्हणाला की ह्या वाक्याला मी उडालो होतो म्हणे, की हे काय की इतकं सहज तत्त्वज्ञान कसं काय येतं. मीनवाईल तिचा म्हणजे मला ते जे काही रिलेशन बांधायचं होतं की ती गोष्ट ठरवलेली तिच्या ड्रीमची लिहिताना, पण माझ्या डोक्यात प्रोसेस तीच होती की मला त्या जमिनीचं रडणं किंवा ते एवढं सगळं, इतकी वर्ष आपण शेती करतो, किती वर्ष अत्याचार केले तिच्यावर, खूप वर्ष जमिनीवर, मग ते तिचं काहीतरी म्हणणं आहे ना, ते ठरवलं होतं. ते थोडंसं दिग्दर्शकीय आहे, थोडंसं टेक्निकल आहे, थोडंसं लेखकीय आहे, की हे करायचं आहे, हे सांगायचं आहे मला तिच्या. आणि मग तो धागा की कसा असू शकतो, तर मला प्रेग्नेन्सीची सायकोलॉजी, की त्या काळामध्ये 7व्या-8व्या महिन्यामध्ये बायकांना स्वप्न पडतात, त्रास व्हायला लागतो, त्यांना व्हिज्युअल्स दिसतात, कारण की ताई किंवा यांच्या प्रेग्नेन्सी जवळनं पाहिल्यात, तर त्यांना तो त्रास किंवा मावशांच्या लहान वयात, तर त्यांचं सायकोलॉजिकल जे बदल होतात
ते जरासे कुठंतरी अनुभवात होते गाठीशी, किंवा आईशी बोललो होतो की असं काही होतं का. आईला प्रश्न पडले की हा असं का विचारतोय मला. मी सांगितलं की मी अशा पद्धतीचं काहीतरी लिहितोय. मग आईने बरंचसं सांगितलं की हा असं होतं, हा त्रास होतो. म्हणजे त्याच्यातली ती एक मुवमेंट आहे की ती म्हातारी पायाला तेल लावते, मग ते पाय सुजतात. हे आईने सांगितलेली गोष्ट की पाय सुजतात, जाम त्रास होतो. पण मग तिचा स्पेसिफिकली ड्रीमचा तो ठरवलेला होता की मला त्या जमिनीचं रडणं, जमिनीचा त्रास सांगायचा आहे कुठंतरी, तो ती बायकोच सांगेल. आणि मग तो सायकोलॉजिकली तिचा तो आधार मिळाला की तिला ते स्वप्न पडेल. मग काय स्वप्न पडेल, इथं ॲज अ रायटर आणि डिरेक्टर म्हणून लिबर्टी होती की मी इथं काही स्वप्न सांगू शकतो. मग माझा नाटकाचा ह्याचा विषय आशय तो मी तिथं तो लिहिला की हे म्हणायचं आहे की इथं लक्ष द्या यार, तुम्ही ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. अशा पद्धतीनं काही गोष्टी डेव्हलप झाल्या आणि काही सडनली स्ट्राईक झाले की त्या फ्लोमध्ये आल्या, त्या चपखल बसल्या. हां, आणि ते येऊन गेल्या की हां हे भारी वाटते. की एक कॉन्फिडन्स असतो की हे मस्त वाक्य झाले बरं का आपल्याकडून, हे भारी झाले वाक्य. असं एकंदरीत ती प्रोसेस होती दोन्ही तिन्ही. कमाल. म्हणजे संवाद तर त्यातले भारीच आहेत. कारण की राजेश दादाचं जे लाईट्स आहे, हां, शेवटचा जो सूर्य दाखवलाय, म्हणजे एका बाजूला तो सूर्य बाळ हातात आहे आणि तिथे ती बाई रडते, ते व्हिज्युअल तर मला माहितीच नव्हतं. कारण मला प्रशांत जोशीने एक सांगितलं होतं की ते ॲक्च्युली प्रशांत जोशीचं वाक्य आहे. उगवताना म्हणा किंवा मावळताना म्हणा सूर्यसारखा, हे प्रशांत जोशीचं वाक्य आहे. कारण की मी जो शूटिंगचा सीन लिहिला होता त्याच्यात माझं फक्त एक हा रेफरन्स होता की शूट करताना नेहमी लाईट जात असतो की अरे सन जा रहा है, जल्दी कर, सन जा रहा है. तर तो म्हणाला की ह्याच्यावर शेवट कर म्हणे तू. म्हटलं तर ते वाक्य त्याचं आहे की तो म्हणाला की उगवताना म्हण किंवा मावळते सूर्यसारखाच दिसतो. आणि ॲज अ टेक्निकली मला माहीत नव्हतं ती चौकट कशी दिसणार आहे. ते संपूर्ण राजेशचं क्रेडिट आहे की कमाल केले. पण ते की माझ्या डोक्यात फक्त ती फ्रेम होती की दादा म्हणत होतं की तो मी आपण कुठंतरी आपल्या मेमरीमध्ये एक सील आउट शॉट राहत असतो किंवा काही दृश्य, तर मला काहीतरी असं सील आउटमध्ये दिसलं पाहिजे दादा. तो म्हणाला की करू थांब, मी तुला सूर्य दाखवतो बघ, असं तो म्हणाला होता त्याला, सूर्य दाखवतो बघ. आणि त्यानं ते अचीव केलं. आणि मग ती जी फ्रेम जी दिसते की तिकडे ते बाळ आहे, मागे सूर्य लाल झालेला आणि त्याची बायको रडते कुठेतरी शेताच्या बांधावरती. ती बायको, ती जमीन आहे आणि तुमच्या हातात काहीतरी तुमचं एक प्रोडक्ट किंवा पुढच्या पिढीला तुम्ही काय सांगणार आहात. हे जे काय एक संभ्रम निर्माण झालेला आहे शेतकऱ्याच्या लाईफमधला, ते त्यानं ते म्हणजे असं एकंदरीत दोघा तिघांचं त्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे की त्या फ्रेमला स्पेसिफिकली, त्या डायलॉग्सला पण असं एकंदरीत ते कलेक्टिव्ह वर्क आहे असं म्हणता येईल. कमाल आहे ते. तो शेवटचा जो सीन आहे ना, तो असा अंगावर येतो. म्हणजे जो हळूहळू कर्टन बंद होतं. मला ते असं काय म्हणतात की आपण एकांकिका करतो आहे, तुला एक तुझा पर्सनल विषय असा असेल ना की खूप वर्ष झाली करतो आहे रे, कधी कधी खिशात पैसे नाही आहेत, प्रयोग करायचा आहे, फार असा स्ट्रगल असतो ना एकांकिकावाल्याचा. तर आज जरा मागे जाऊन पाहिलं तर तो स्ट्रगलचा काळ आठवतो का रे, किंवा तो एखादा प्रसंग त्या दिवसातला असे तर खूप आहेत. म्हणजे कारण की एकांकिका करताना आपल्याला कुठं काही कोण पैसे देत नसतं, आपण काहीतरी कॉन्ट्रीब्युटरी काढून करत असो. मला एक गोष्ट तेव्हा म्हणजे फार अशी ती जरा अशी त्रासदायक वाटते. कारण की मधल्या काळात मी फार आजारी होतो. आणि तेव्हा नेमके मी कॉलेजच्या MCOMच्या पहिल्या का दुसऱ्या वर्षाला होतो. आणि तेव्हा आम्ही एक एकांकिका करत होतो, तू काय मी काय नावाची. तर आम्ही ती करत असताना झालं असं की तेव्हा मी आजारी होतो आणि मला थोडंसं आहे ना 2,500 ते 3,000च्या गोळ्या औषधं वगैरे लागायची महिन्याकाठी. बापरे. तर ना आईने वगैरे ते मला दिलेले. तर आणि रवींद्रला प्रयोग होता उंबरठ्याच्या अंतिमचा. आणि ते सगळं झालं, टेम्पोवाल्याला द्यायला पैसे नाहीत, लाईटवाल्याला द्यायला पैसे नाहीत, सगळ्यांच्या चर्चा आता मला असं झालं बोलू नाही बोलू, हे नाही बोलू. दिले ते पैसे तिकडे देऊन टाकले. वरती जे काही लागणार होते ते पण दिले. आणि मग ते आता घरी जाऊन तर सांगायचं आहे ना गोळ्या घेतल्या का नाही घेतल्या. मग घरी काही माहितीच नाही गोळ्या आणि ते फार त्रास व्हायला लागला त्या गोष्टीचा. की मग आईने विचारलं की काय तुला पैसे दिले होते त्याचं काय झालं. म्हटलं हां ते एका मित्राला दिलेत. बरं तिथेही आपण काहीतरी वेगळी थाप मारतो, नाटकवाले थाप मारण्याचा एक्सपर्ट असतो की त्याची आई आजारी होती, स्वतःची वाक्य लिहिता येतात, त्याची आई आजारी होती, मग त्याला पैसे लागत होते, मग ते तिकडे देऊन टाकले.
माई म्हणाली अच्छा अच्छा पण तो देणार आहे का, म्हटलं हां. मग सगळ्या मित्रांनी परत कॉन्ट्री काढली, मग ते 2,500 रुपये दिले. तर असं की त्रास नाही, मी एन्जॉय केलं त्या मुवमेंट. म्हणजे मला असं वाटतं की ती शिकण्याची प्रोसेस आहे की ती तुम्हाला सर्व्हाइव्ह करायला शिकवते, किंवा आता वेळ मारून नेली, आता पुढं बघू कसं होतंय. किंवा विपुल काळेने एका प्रयोगाला मदत केली होती असंच, की ह्याच हायब्रिडच्या प्रयोगाला. त्याला फोन केला, अरे पैसे कमी पडत आहेत. तो म्हणाला की ठीक आहे पाठवतो. की त्यानं नगरच्या प्रयोगाला मदत केली होती, की माझ्याकडे पैसे नव्हते, जाणे येण्याचेच असतात आपल्याकडे, जेवणाचे पैसे नसतात, लाईटवाल्याला द्यायला पैसे नसतात. मग विपुल काळेला फोन केला की म्हटलं अरे असं असं आहे, त्यानं रीतला प्रयोग होतो. म्हणून तुझी पोरं कमाल करतात म्हणे यार, म्हणून मी देतोय. आणि त्याला पण म्हटलं जिंकलो तर लगेच देईन, नाहीतर मग 2,000-2,000 रुपये करून देईन. हां, पण तो म्हणाला की तुझ्या सवडीनं दे पैसे, असं काही नाही. पण मला असं वाटतं की आपण जेन्युन असलो की तो स्ट्रगल होतो कमी, कोणी ना कोणी उभं राहतं की हां हे घे चल भाई. पण आपण मेहनतीने जे काम करतोय ते फर्मली करतोय आणि ते लोकांपर्यंत पोहोचतं. जसं तू म्हणालास की एक हिंदीतला मोठा ॲक्टर अचानक एका फोनवर त्यांनी पैसे पाठवले. मग विपुल असो, खूप सारी मंडळी आपल्या आसपास असतात, भले ते प्रतिस्पर्धी असतील पण ते आपल्या एकांकिकेसाठी एक होऊन काम करतात. मला वाटतं ही खरी एकांकिकेचीच मला असं वाटतं की ही पॉवर आहे एकांकिकेची किंवा मला म्हणजे कुठल्याही मराठीतल्या कुठल्याही कलाकाराने एकदा तरी एकांकिका किंवा पाहिलेली असते किंवा केलेली तरी असते सध्यातल्या सगळ्या मराठी. तर मला एकांकिका शिकवते अगदीच. की मला असं वाटतं की एकांकिका करणारं पोरगं जे असतं 4-5 वर्षानंतर त्याच्याकडे जगण्याचं एक जे काही भान आलेलं असतं ना, भले तो एकांकिका किंवा नाट्यक्षेत्रात नसेल, पण त्याचं टुवर्ड्स लाईफ किंवा टुवर्ड्स ह्या गोष्टीचा ॲप्रोच फार बदललेला असतो. जर त्यानं त्या कॉलेजच्या विश्वात एकांकिका आणि ह्या गोष्टी केलेल्या असतील ना, मला असं वाटतं एकांकिका हे फार देते स्पेशली. आणि त्यातल्या त्यात ते आवाक्याचं माध्यम आहे की 4 जण 5 जण, आता इथे बसलेले 5 जण एकत्र येऊन एकांकिका करूच शकतात. इतकं पोटेन्शियल आहे आपल्याकडे. हां, आणि ते इतकं फ्लेक्झिबल माध्यम आहे. म्हणून आता केल्यानंतर पुढच्या वर्षी परत स्पर्धा आल्यानंतर वाटतं करून बघूया का एखादी एकांकिका, की हे होतंच. गणित चुकून स्पर्धेला गेलो आता वर्षभरात, म्हणजे हायब्रिड झाल्यापासून आत्ता हा नोव्हेंबर वगैरे आलं, ऑक्टोबर, स्पर्धा पाहिल्याच नाहीत. पण आता चुकून जरी एखाद्या स्पर्धेला गेलो की असं करायला का जरा 2 पात्र तरी करून बघूया का. कारण की ते तितकं फ्लेक्झिबल, आणि जितकं फ्लेक्झिबल आहे तितकं सोपं सुंदर सहज माध्यम आहे. म्हणजे मला नाटक करायला जर मला 2 महिने जात असतील, एकांकिका माझ्या नट तयार असेल तर मी 10-15 दिवसात आदळ आपट करून मी एकांकिका करू शकतो. आणि त्यातनं काय ते निर्माण होईल तो नंतरचा मुद्दा. पण ही जी एनर्जी आहे 40 मिनिटातही मी ती गोष्ट सांगू शकतो, 2 तासाची 3 तासाची. तर मला वाटतं की हे फार सुंदर आहे एकांकिका. ज्यांनी शोध लावला एकांकिका या प्रकाराचा त्याला थँक्स, त्याला सलाम आहे की त्यानं खूप गोष्टी घडल्या, खूप सारी माध्यमांतरं घडली एकांकिकेमुळे. आपण एकांकिकेविषयी बोलत होतो की सगळंच आहे त्याच्यामध्ये, पण मग असा एक प्रश्न राहतो ना की जर मी एकांकिका करत नसतो तर काय करत असतो? मी कुठेतरी बँकेत जॉब करत असतो इतकं शुअर आहे. कारण म्हणजे हे आधीच ठरवलं होतं? हां, FYSYला ठरलं होतं कॉमर्स घेतल्यावरतीच बँकेत जॉब करायचं आहे आपल्याला. अच्छा. की एक की ती म्हणजे आईचं असं म्हणणं होतं की बाबा ती फार चांगली नोकरी की बसून काम करायचं, तर बँकेत जॉबला लागायचं असं ठरलं होतं माझं. पण FYला मग एकांकिकेत आलो, मग ते सगळंच राहिलं. असं ते झालं की पण बँकेत जॉब करत असतो मी, इतकं शुअर आहे, काहीतरी करत असतो मी. म्हणजे एक कला क्षेत्र जर नसतं तर आपण बँकेत असतो. येस. पण मग आत्ता आपण ह्या क्षेत्राकडे वळलो आहे, तर मग आता असं वाटतं का, कधी कधी असं वाटतं की अरे खूप डाऊन चाललं, आपण परत जाऊन जरा अकाउंटची बुक्स उघडून बघूया का? नाही, असं वाटतं ना डेफिनेटली, की वाटतं की अरे नाही यार, फ्रस्ट्रेट होतो आपण की नाही बस झालं. पण नंतर मध्ये तेवढ्या वेळापुरता वाटतं, ते दुसऱ्या तिसऱ्या दिवशी परत काहीतरी डोक्यात आयडिया येते आपल्या, आणि आपण परत सुरू होतो. मग आपण ते नागर भेटतो, एक कॉन्सेप्ट आहे माझ्या डोक्यात, चल लगेच सुरू होतं ते, किंवा फोन अरे अशी आयडियाज होतील, ते होतं ते, आणि बाय नॅचरल आहे. म्हणजे आता कितीही काही केलं, म्हणजे भले 10 वर्ष एकांकिका जरी केली नाही तरी नेक्स्ट डे असं वाटेल की आत्ता करायला हवं. ते इतकं फ्रेश आहे आपल्याकडे, ते रॉ मटेरियल इतकं आलंय ना की आपण
साध्या साध्या गोष्टींमधनं पण आपल्याला विषय कळतात की अरे ह्याच्यावर चांगलं आहे, हे करू शकतो. हे एक कमाल आहे. एक चांगला प्रश्न आहे. म्हणजे मला आता बऱ्याच वेळेनंतर मला तो आठवला आहे किंवा बऱ्याच मुद्द्यानंतर मला तो असं वाटतं की आपण एकांकिका करतोय, सगळं करतोय. हे पण आहे, ते पण आहे, सगळा स्ट्रगल सुरू आहे, सगळी बांधणी सुरू आहे, बरंच आहे. मग एक एकांकिका कलावंत म्हणून किंवा एक लेखक दिग्दर्शक म्हणून एकांकिकेने तुला काय दिलं? मला मित्र दिले खूप. आपले मित्र? हां, खूप मित्र दिले की ते म्हणजे ओळख त्यांच्याबरोबर कलाकार म्हणून झाली, पण नंतर जसं बोलणं चालणं झालं तर ते खूप उत्तम मित्र झाले माझे. बॉन्ड क्रिएट झाला. हो, म्हणजे काही मित्रांनी तर म्हणजे लॉकडाऊनच्या काळात खूप मदत केली मला, की घरी असताना की त्यांनी मदतही केल्या की हां आहे बरं. ते इथलेही नाहीत, त्यांना फक्त फोन केले की त्यांनी म्हणजे आपण ते मुंबईकडं सगळं बंद होतं, मग त्यांनी फोन केले काय चाललं आहे, सांगायचं की अरे असं असं आहे आता. मग आपण सहजच ती परिस्थिती सांगतो की बाबा आपल्या अर्थव्यवस्थेचे लागलेले आहेत. मग त्यांनी न विचारता किंवा न हे करता त्यांनी मदतही केल्यात की हां हे ठेव, हे राहू देत. तर मित्र दिलेत त्यांनी खूप सारे. कधीही म्हणजे एकदा तर मला असं आठवतं, मंगेश नावाचा मित्र आहे जो भुसावळला राहतो. तर आम्ही नागपूरवरनं एका दौऱ्यावरनं येत होतो, तर त्याला सांगितलं की, आणि खूप उशीर झालेला, ट्रेन लेट झालेली आणि आम्ही बरेच जण होतो. तो आणि धनंजय नावाचा मित्र आहे, ह्या दोघांनी मग त्यांनी जेवण आणून दिलं होतं 2 वाजता रात्री. क्या बात. स्टेशनला सगळ्या पोरांसाठी 40 जण. मग त्यांनी म्हणजे मला असं वाटतं की हे कमावलं आहे, हे एकांकिकेने दिलं आहे. हे एकांकिकेने दिलं आहे. म्हणजे एखादा प्रयोग बघून चंद्रपूरच्या एक मॅडम आहेत, ते आपली विचारपूस करतात, काय चाललं आहे, कसं चाललं आहे, व्यवस्थित चाललं आहे की नाही, मेसेज करतात, ठीक आहे. सो हे दिलं आहे. फक्त त्यांनी 1-2दा एकांकिका पाहिली आहे माझी, बस, दॅट्स इट. आपण कनेक्ट झालो त्या माणसांशी. म्हणजे कधीही न भेटलेली माणसं अचानक आपले मित्र होतात. मित्र खूप दिले. मित्र कुठेही कसे खूप सारे मित्र आहेत. कमाल आहे. हे भारी आहे. कारण की आपण एकांकिकेमुळे खूप जणांशी जोडले जातो. येस. वैयक्तिक पातळीवर एकांकिकेमध्ये काही बदल झाला आहे? एकांकिकेमुळे बदल खूप सारे घडले असं म्हणता येईल. म्हणजे 10 वर्षापूर्वी मी ज्या पद्धतीने विचार करायचो तो आता तसा नाही आहे. की खूप असं एका फॉर्ममध्ये नाही सांगता येणार किंवा एका वाक्यात नाही सांगता येणार की काय बदल झालेत किंवा सडनली काही चेंज झाले का, असं नाही. पण 10 वर्षापूर्वी निश्चितच जे काही होतं किंवा 7-8 वर्षापूर्वी किंवा दरवर्षी हायब्रिड झाल्यानंतर मला वेगळं फील होतं की ॲज अ रायटर आता आपण काहीतरी वेगळा बदल झाला आपल्याकडे, लोक असं बघतात तर आपण काय लिहिलं पाहिजे. तर हा एक पद्धतीचा बदलच आहे किंवा त्या विषयाकडे बघण्याचं गांभीर्य दिलं आहे. हे महत्त्वाचं आहे. नाटकाने, एकांकिकेने किंवा नाटक हे अवकाश कसं आहे हे ह्याची पहिली पायरी म्हणजे एकांकिका. तर ते दिलं एकांकिकेने की हे इतकं व्यापक आहे बाबा, ह्याच्याकडे अशा पद्धतीनं तू पाहायला पाहिजे ॲज अ बिंग इंडिव्हिज्युअल लेवलवरती. किंवा असं खूप साऱ्या गोष्टी आहेत की तुम्ही सामाजिक बदलांकडे बघायला लागतात विषय शोधण्याच्या नादात, किंवा वाचनाकडे आपला जास्त कल वाढतो. की न्यूजपेपरमधल्या गोष्टी तुम्हाला जाणवतात की अरे बा इथं नाट्य आहे, पण मग ते नकळतपणे आलेलं सामाजिक भान आहेच की. हे एकांकिकेने दिलंय असं मला वाटतं की ह्या विषयावर का बोलतोय मी, कारण की ते एकांकिका ह्या माध्यमात साध्य होतंय. 40 मिनिटात मी हे सांगू शकतो किंवा माझ्या आवाक्याचं माध्यम आहे. पण हे करत असताना मग जेव्हा रिसर्च किंवा ह्या सगळ्या गोष्टी करतो आपण, तेव्हा त्या सगळ्या गोष्टीतली विषमता तुम्हाला जाणवते आणि मग तुम्हाला म्हणजे जिथं वाईट वाटतं मग तुम्ही काहीतरी करू पाहता. तर मला असं वाटतं एकांकिका हे देते तुम्हाला ह्या लेवलला तरी, असं वाटतं. मला एक चांगला प्रश्न आता सांगायचं वाटतं की तू खूप एकांकिका पाहिल्यास गेल्या 10-12 वर्षांमध्ये, खूप अशा एकांकिका आहेत, पण मग कधी असं वाटलं की अरे ही बाप एकांकिका झाली, अरे म्हणजे आपण आपला शब्द असतो ना, ही बाप झाली आहे. मग कधी असं वाटलं की ह्या एकांकिकेत लीड रोल मला करावासा वाटला की अरे ते कॅरेक्टर मी उत्तम पद्धतीने करू शकलो असतो किंवा ते मला मिळायला हवं होतं, असं कधी झालं कुठल्या एकांकिकेच्या बाबतीत?
हा म्हणजे मला लीड मिळावं असं नाही झालं, पण गिरगाव वाया दादर पाहिल्यावरती मला असं वाटलं की मी ह्या एकांकिकेचा भाग असायला हवा होतो. अच्छा. त्याची कारणं अशी होती की एक तर त्याचं दिग्दर्शन अमोलचं, आणि दुसरं म्हणजे त्याचा विषय संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा. पण मला असं फार वाटत होतं की अशी नाटकं फार कमी होतात आणि त्याचा आपण पार्ट असला पाहिजे, ॲटलिस्ट बॅकस्टेज तर बॅकस्टेज किंवा त्याच्यातला एक छोटासा मॉप. पण मला त्या एकांकिकेत असं वाटतं की तिथं मला काहीतरी हवं होतं, एक छोटंसं काहीतरी. मला ते मी फार भारावून गेलो होतो स्क्रिप्टमध्ये खूप डेप्थ. आणि ते ज्या पद्धतीनं मुलं त्या एनर्जीने सादर करायची किंवा त्या नाटकाची बांधणी म्हणा, मुळातच तो विषय, आणि तो इतक्या जवळचा विषय आहे आपल्या, आपण मुंबईत राहतो आणि तरीही ते जे काय आत्ता आपल्याला जाणवायला लागलेलं आहे, तर तेव्हा तर ते अगदीच म्हणजे मी काय 11-12ची असेल ती एकांकिका, तर मला तो विषयापेक्षा ते एकांकिकेचं सादरीकरण आणि ह्याच्यामुळे वाटत होतं की ह्याच्यात आपण पाहिजे होतो. आणि नंतर आता जाणवायला लागलं की विषयामुळे पण आपण त्यात पाहिजे होतो. की असं एकंदरीत ती एक एकांकिका की मला वाटलं की ह्याच्यात काम करायला पाहिजे होतं आपण. ती कमालच होती एकांकिका. डेफिनेटली. त्यातले ते कलाकार म्हणजे ते बाब्याचा रघुचं जे कॅरेक्टर होतं ते मला खूपदा असं वाटलं होतं की हे कॅरेक्टर आपण खूप रिलेट करतोय. मुंबईतलं असल्या कारणाने, चाळीतलं असल्या कारणाने आपण त्या कॅरेक्टरशी जवळ जातोय. आणि ते मराठी अस्मिता हे ते आणि ते ॲक्च्युली ते वाचल्यानंतर फार ती एकांकिका आठवते मग. किंवा ते मुंबई काय आहे, मुंबई काय होती, काय झाली आहे, ती चळवळ का सुरू झाली हे कदाचित आपल्याला आत्ता कळतंय, किंवा आपण ज्या फेजमध्ये किंवा ज्या ह्याच्यामध्ये आहो आपण आता, मुंबईचं जे काही होत चाललेलं आहे अलिखित, तर मला ती एकांकिका म्हणून ती एकांकिका आठवते प्रत्येक वेळ. आणि त्याच्यात काहीतरी हवं होतं असं नेहमी वाटतं. ग्रेट आहे. आपण संपूर्ण हायब्रिडबद्दल बोललो आहे. हायब्रिड या एकांकिकेची सगळ्या आठवणी तू ताज्या केल्या. पण आता हा जो आमचा सेगमेंट आहे ए फॉर एकांकिका, त्याविषयी तुला काय वाटतंय? बेसिकली असे उपक्रम व्हायला हवेत. अच्छा. हे यासाठी कारण की एखादी एकांकिका जी जिंकते किंवा काही होतं तिचं, पुढे चालून त्या वर्षभराच्या स्पॅननंतर ती एकांकिका नसते. पण त्या मागं काम करणारी जी टीम आहे, त्याच्यातलं तो लेखक, दिग्दर्शक, टेक्निशियन, लाईटवाला, म्युझिकवाला, ॲटलिस्ट त्यांची नावं तरी पोचली पाहिजे की ही ती माणसं आहेत. किंवा ह्या सेगमेंटच्या माध्यमातून आपण त्या प्रवासावरती किंवा ह्याच्यावरती आपण प्रकाश टाकतो, जे फार कमी ठिकाणी होतं. फार तर लिहून येतं या एकांकिकेचं असं झालं, पण प्रायोगिक लेवलला, संस्थात्मक लेवलला जेव्हा नाटक घडत असतं तेव्हा त्याच्या मागच्या अडचणी काय असतात, तो क्रिएटर किंवा ते कॅरेक्टर किंवा आर्टिस्ट ह्यांचा काय स्ट्रगल असतो, आणि हे त्या माध्यमातनं पुढे येतं आहे. सो याच्यासाठी हॅट्स ऑफ ह्या गोष्टीला. आणि मुळातच मला असं वाटतं की ही पण एक प्रायोगिक चळवळ आहे की जरा ते सोपं व्हावं काम करणाऱ्या पोरांचं, की त्यांना पण म्हणजे ह्यातनं काही गोष्टी कळतील किंवा माझ्याऐवजी दुसरे कोणी येतील ते काहीतरी बोलतील विषयांना धरून. तर नवीन करणाऱ्या पोरांसाठी पण फार महत्त्वाचं ठरेल की समजा उद्या चालून अद्वैत दादरकर इथं आले आणि तो बोलला एकांकिका अशा असतात, तर खूप जणांना शिकायला मिळेल ह्या माध्यमातून. सो हे चांगलंच आहे, असे उपक्रम व्हायला पाहिजे आणि हे सक्सेसफुली होत असं मी सांगतो. थँक्यू सो मच तू आमच्या एकांकिकेच्या ह्या विषयाबद्दल, ए फॉर एकांकिका आमच्या सेगमेंटबद्दल बोललास, त्याबद्दल तुझे मनापासून आभार. थँक्यू. आजचा एपिसोड सत्कारणे लागला असं मला वाटतं की हायब्रिडची संपूर्ण प्रोसेस मला यातून कळली की त्याच्या मागे काय घडलं होतं, की फक्त एकांकिका म्हणजे 45 मिनिटं नाही, तर त्याच्या मागची 2 महिने जे मेहनत घेणारे कलाकार आहेत, टेक्निकल टीम आहे, सगळेच आहेत, त्यांचं प्रत्येकाचं परिश्रम आहे त्यामध्ये. आणि मग ते एक म्हणतात ना की सगळ्यांचं चीज होऊन आपल्याला पारितोषिक मिळतं आणि आपण सक्सेसफुली होतो. तर खूप छान वाटलं आज तू ए फॉर एकांकिकेच्या एपिसोडमध्ये आला आहेस. थँक्यू. तर आज आपण ॲब्स्ट्रॅक्ट आर्ट डोंबिवली या संस्थेची गाजलेली एकांकिका हायब्रिड यांचे लेखक दिग्दर्शक नितीन सावळे यांच्याशी संवाद साधला. जर तुमच्या मनात कुठली एकांकिका असेल किंवा तुमच्या आवडीची अशी एकांकिका असेल ज्याविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे, तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये लवकरच कमेंट करा आणि सांगा आम्हाला की तुम्हाला कोणत्या एकांकिकेवर
एपिसोड बघायला आवडेल. तोपर्यंत आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये. धन्यवाद. ए फॉर एकांकिका या सेगमेंटमध्ये अजून असे खूप साऱ्या गोष्टी, म्हणजे जिंकलेल्या एकांकिकांचा, त्या पडद्याच्या पाठचा जो काही प्रवास आहे त्या कलाकारांचा, किंवा लेखक दिग्दर्शक म्हणून किंवा टेक्निशियन म्हणून हा प्रवास तुम्हाला, म्हणजे हा जो काही रंगतदार म्हणा किंवा कसाही म्हणा, हा प्रवास तुम्हाला बघता येईल किंवा जाणून घेता येईल. तर चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.